विद्यार्थी आपले आहेत ते सर 8th स्टँडर्ड पासून म्हणजे 8वी हां. पासून तर अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत. यामध्ये काही ओके सर. काही मुलं हं. एमपीएससीचा अभ्यास करतायत, काही एमपीएससीचा अभ्यास ओके. करतायत, काही मुलं अच्छा, अच्छा. नीटची प्रिपरेशन करतायत, नीटची तयारी करतायत, कोणी सीए साठी ओके. हं, हं. फाउंडेशन साठी सध्या ट्राय करतंय. तर असं ओके. हं. ओव्हरऑल म्हणजे 8वी ते 12वी पर्यंतची मुलं आहेत आणि त्यामध्ये बरं. फक्त एक थोडक्यात गृहिणी पण आहेत, की ज्यांना हे शिकायचंय किंवा त्यांना बघायचं आपल्या मुलांसाठी काहीतरी त्यांना करायचंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. सेकंड थिंग अशी आहे, की काही शिक्षक पण यामध्ये जॉइन आहेत, ज्यांना थोडंसं डेव्हलप करायचं कारण भविष्य घडवणारी पिढी असते आणि म्हणून ओके या सर. सगळ्या माध्यमातून ते काही जॉइन आहेत. म्हणजे एकतर सर्व समावेशक म्हणूयात आपण. इथे हं, हं. नुसतं काय अगदी सायन्स स्ट्रीम नाही तर सायन्स पण आहे, कॉमर्स पण आहे, आर्ट्स पण आहे. हं, हं. भविष्याच्या अधिकारी सुद्धा आपल्या लेक्चर्समध्ये जॉइन झालेले आहेत. हं, हं. आणि त्यांच्यासोबत आपल्याला डिस्कशन आणि जस्ट इट्स अवर फॅमिली सर. आपली पडवळ फॅमिली सगळं कुटुंब आहे सगळं. आम्ही सगळे ओके फॅमिली सर. टाइपच सगळे राहतो. ओके सर. ओके. भूपेश, ओके डन? येस सर. ओके, ओके भूपेश. ठीक आहे. सर सगळ्यात आधी मी सर्व मुलांना ओळख देतोय. सरांचं स्वागत मी केलेलं आहे. त्यानंतर मी सरांची ओळखही देतोय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. थोडीफार मी ओळख आधी दिलेलीच आहे, पण आज सर सोबत आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती देतोय. आज तुमच्याही मुलांचे काही प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, काही शिक्षकांचे प्रश्न आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत घेणार आहेत. हं, हं. आज आपण अशा व्यक्तीसोबत भेटतोय, डॉक्टर मधुकरची गंगाराम गायकवाड. ऍक्च्युली यांचा म्हणजे नांदेड जो जिल्हा आहे, आपल्या महाराष्ट्रातला जो नांदेड जिल्हा आहे, त्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली जो तालुका आहे, त्या बिलोली तालुक्यामध्ये केसराली नावाचं जे गाव आहे, एक छोटंसं खेडेगाव आहे. जसं आपल्याकडे शहापूर, मुरबाडकडे छोटी-छोटी गावं जी आहेत, 100, 50, 60 घरांची. अशा छोट्याशा गावामध्ये सरांचा जन्म 9 जून 1981 मध्ये झालाय. आणि खरं तर एक अभिमानाची गोष्ट आहे, की सर अगदी अशा काही आत्ताच्या मुलांना फॅसिलिटी ज्या मिळतायत, म्हणजे आतापर्यंत सगळ्या मुलांना भरपूर काही मिळतं. ऑडिओ प्लीज जरा थोडंसं बंद करायचं कोणाचं असेल तर. ऑडिओ बंद करा. फक्त सरांचंच राहू द्या. आताच्या मुलांना सगळ्या फॅसिलिटी मिळतायत. म्हणजे मुंबईमध्ये बघितलं तर आज कोणाला मुंबईला नीटला जरी क्लास लावायचा असेल, तर आमची मुलं सर 2-2, 3-3 लाख रुपये भरून आज नीटचे क्लासेस करत आहेत. पुण्याला कोणाला जायचंय 2 लाख रुपये, 3 लाख भरून तिथेही ते जातायत. आज सगळ्या फॅसिलिटी आहेत. पण सरांच्या वेळेस तो नांदेडचा जर आपण तो परिसर बघितला, इतका ग्रामीण परिसर आहे आणि त्यातही परिस्थिती आहे तर सरांचे वडील जे होते बांधकाम व्यवसायाचे मिस्त्री होते. म्हणजे जसं वीटकाम किंवा लाकूड काम असेल. आपले पण काहीचे सर मुलं पण अशी आहेत, की त्यांचे आई-वडील इथे मिस्त्री आहेत. ती पण आहेत. तुम्हाला माहितीसाठी सांगतोय. आणि आई नेहमीप्रमाणे गृहिणी म्हणजे जे सामान्य माणसाचं अगदी कुटुंब आहे. वडील गंगारामची गायकवाड हे मिस्त्री आणि आई लक्ष्मीबाई या गृहिणी घरकाम रोज करायचं. बाबा कामाला जायचे आणि आई स्वयंपाक सगळं करून आणि 4 मुलांना सांभाळायचं. 4 मुलं आणि तेही कुटुंब या पद्धतीचं. अ, पण सगळ्यात लहान म्हणजे डॉक्टर मधुकर गायकवाड सर आपल्या सोबत आहेत. ते सगळ्यात लहान कुटुंबातील आहेत. सगळ्यात छोटे आहेत. 3 मोठी भावंडं आणि ते छोटे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक अंदाज आला असेल, की मला तर क्लिअर माहिती आहे, की मोठ्या भावांची जी पुस्तकं असतील, ते सरांना कधी नवीन पुस्तकं मिळाली नसतील. 5वी, 6वी, 4थीची जी पुस्तकं त्यांनी वापरली, ती नंतर कव्हर्स वगैरे जाऊन ती सरांनी वापरली असतील. हे चित्र क्लिअर दिसतं कारण आपणही त्यामधून गेलोच सर. यानंतर एक टर्निंग पॉइंट आला नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून. सरांनी अभ्यास करून नवोदयमध्ये जाऊन एम-बी-बी-एस मध्ये नंतर सरांचा नंबर लागला आणि एम-बी-बी-एसचा नंबर हा भारतातील जगभरातील आपण म्हणूया जे हॉस्पिटल जे आहे, या ठिकाणी सरांचा एम-बी-बी-एसला नंबर लागलेला. पण नांदेडवरनं मुंबईला यायचं आणि आपलं एम-बी-बी-एस कव्हर करायचं हे शक्यच नाहीये. कारण मुंबई म्हटलं, की एक मोठं शहर. इथे आपण कसं काय जायचं? आणि म्हणून सरांनी ती संधी नाकारली. बरोबर ना सर? ती संधी सरांनी नाकारली आणि नंतर औरंगाबादमध्ये एम-बी-बी-एस सरांनी आपलं शिक्षण जे होतं एम-बी-बी-एसचं, ते औरंगाबाद या ठिकाणी सरांनी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे एक जर विचार केला आपण, तर आज एम-बी-बी-एस ज्या ठिकाणी त्यांनी नाकारलं, की जे हॉस्पिटलमध्ये त्यांना ते सहज शक्य नव्हतं. पण आज एक अभिमानाची सगळ्यांना एक गोष्ट आहे, की सर जे हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी त्यांना शिक्षण घेता आलं नाही, आपलं पूर्ण करता आलं नाही. पण आज त्या ठिकाणी जे हॉस्पिटलच्या या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आज सर तिथे मेडिसिन प्रमुख आहेत. त्यापूर्वी मुंबईतलं म्हणजे सी-एस-टीच्या बाजूला जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, सेंट जॉर्ज हॉस्पिटल. त्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सुपरिटेंडंट्स म्हणजे प्रमुख आपण त्याला डीन म्हणूयात, या पोस्टवर सर होते. आता जस्ट
जे हॉस्पिटलमध्ये बदली. आणि त्यानंतर कोविडचा जो पिरियड होता, त्या कोविडच्या पिरियड्समध्ये महाराष्ट्रभर सरांची खूप मदत मिळाली. या सगळ्या सेवेमधून 2016 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट डॉक्टर मुंबई ग्रुप जो समूह आहे त्यामधून त्यांना मिळाला पुरस्कार. 2016 मध्ये ज्या त्या आरोग्य शिबिरं जी त्यांनी महाराष्ट्रभर घेतली, कारण परिस्थितीची जाण असल्यामुळे एखादा साधा वंचित घटक कशा पद्धतीने या आरोग्यापासून दूर राहतो, यासाठी त्यांच्या घरी जाऊन सेवा देणारे डॉक्टर मधुकर गायकवाड साहेब यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर बरेच जो मंत्रिमंडळ आहे या सगळ्यांकडनं सरांचा सन्मान करण्यात आला. 2016 मध्ये राज्यपालांकडूनही साहेब सरांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि आत्ताच त्यांना एक राष्ट्रीय अवॉर्डही मिळाला. म्हणजे बराच डाटा आहे की जो खूप मोठा आहे. आज सरांचं घर मी बघितलं नाही, पण नक्कीच घर पूर्ण मेडल्स मध्ये भरलं असेल हे 100% मला यामधून कळतं. आणि आपल्या सगळ्यांना एक अभिमानाची गोष्ट सरांबद्दल यासाठी आहे की सरांचं वय फक्त 41 आहे. म्हणजे अगदी आपल्या अगदी माझ्या 2, 5, 10 वर्षापर्यंतच म्हणजे 41 वय. जेव्हा हॉस्पिटलला डीन होणं किंवा सुपरिन्टेंडंट होणं हे फार तर वयाची 55-60वी गाठावी लागते, तेव्हा एखादा व्यक्ती त्या पोस्टला जाऊन बसतो अनुभवाच्या ह्याच्यामध्ये. पण सरांनी एमबीबीएस केल्यानंतर एमपीएससीच्या माध्यमातून, बरोबर ना सर, एमपीएससीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अधीक्षक पदावर सर बसले, की जी पोस्ट त्यांना वयाच्या अगदी म्हणजे 35, 36, 37 वयामध्ये साधारण असेल. सेंट जॉर्ज हॉस्पिटल पासून सर त्या ठिकाणी बसले. तर हे 36 वय आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा कारभार बघणं हे सहज शक्य नाहीये. म्हणून एक इट्स अ बिग सॅल्यूट टू मिस्टर मधुकर गायकवाड ऍक्च्युली. कारण खूप मोठे इन्स्पायर आहात तुम्ही. आणि याच दृष्टिकोनातून मी मुलांनाही सांगितलं, आपण सर वेगवेगळ्या मुलांना आणतो या ठिकाणी की जी 30-35 वयामध्ये जी काही ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, दुबईमध्ये सेटल आहेत, की जी खूप मोठी झाली आहेत. अशा मुलांना आपण आणतो. पण आज पहिल्यांदाच आपण डॉक्टर्स माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. आणि तुम्ही मुळात आलात याबद्दल आम्ही खरंच खूप आभारी आहोत. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. मुलं आपल्याच जवळची आहेत, असं काही टेन्शन नाहीये. म्हणजे आपले लहान भावंड आहेत. आपण असं समजूया, तुम्ही आहात, मी आहात, आपण मोठी भावंड आणि सगळी छोटी भावंड आहेत. त्यांची काही स्वप्न आहेत. तर हा जो प्रवास आहे, मी काही प्रश्नाच्या माध्यमातून सर आपल्याशी डिस्कस करतो. नंतर आपण थोडंसं आरोग्याकडे वळूयात. मुलं सुद्धा काही आपले प्रश्न विचारतील. आपला जो प्रवास आहे, म्हणजे अगदी लहानपणी तुम्ही जे विद्यार्थी होतात. सर तुमचा ऑडिओ तर ऑन करा प्लीज आता. ऑडिओ मी बंद केलाय तुमचा सर. ऑडिओ ऑन करायचं तुमचा. मी ऑडिओ सर बंद केलाय तुमचा. ऑन फक्त करून ठेवा. माझा का? ओके. ओके, ओके सर. डन. ओके, डन. आवाज येतोय ना? ओके. हो, येतोय सर. ओके. आता यामध्ये जो प्रवास आहे, तुमचा बालपणाचा जो प्रवास आहे, तो थोडक्यात आम्हाला या ठिकाणी सांगायचंय मुलांना, जेणेकरून त्यांनाही कळेल. मी तर सांगितलंच बऱ्यापैकी. पण तुम्ही हो, ते हो. अनुभवलंय, सहन केलंय. तुम्ही नेहमीच इंटरव्ह्यूमध्ये सांगताय. अगदी वेगवेगळ्या न्यूज चॅनेल, एबीपी पासून तर इंग्लिश न्यूज चॅनेल्स पासून तर अगदी सह्याद्री आणि आता 10-12 दिवसापूर्वी झालेला जय महाराष्ट्रवर जो कार्यक्रम आपला होता, आम्ही सगळ्यांनी ऐकला तो कार्यक्रम सर. तर हा ओके, सर. प्रवास जो आम्हाला तुमचा थोडक्यात जरा सांगितलं तर बरं होईल. ओके सर, नक्की. नमस्कार सगळ्यांना. आज अक्षय तृतीयेच्या आणि महात्मा बसवेश्वर महाराज आणि परशुराम महाराज आणि ईद निमित्त सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि नरेश पडवळे सरांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि आज तुमच्या सोबत आज कनेक्ट होण्यासाठी सर हॅज गिवन अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू मीट अँड डिस्कस ऑन आपण माझ्या काही गोष्टी जे आपल्या तुमच्याशी डिस्कस करेन. काही माझी लाईफ स्टोरी काय आहे किंवा आपल्या अजून काही आरोग्याच्या संबंधित कोविडच्या विषयी तुमच्याशी मी डिस्कस करेन. आणि तुम्हाला अजून काही जर काही तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं नक्कीच आपण हे झाल्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करू. आणि तुम्हाला माझं एक सांगायचं, माझं नाव डॉक्टर मधुकर गंगाराम गायकवाड. त्याच्या अगोदर मी मेडिकल सुपरिटेंडेंट सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि आता हेड ऑफ मेडिसिन युनिट जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल जे आहे मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये आहे. माझं जर बोलायचं असेल तर मी सुद्धा तुमच्यासारखा एक सर्वसाधारणच मुलगा होतो. असंही काही खूप हायली इंटेलेक्च्युअल वगैरे असं म्हणतो आपण, असंही नाही. शाळेमध्ये माझं शिक्षण जर सांगितलं असतं तर 5वी पर्यंत माझ्या एक छोटस गाव आहे, जे की नांदेड जिल्ह्यामध्ये. सरांनी बऱ्यापैकी माझ्याविषयी तुम्हाला सांगितलेलंच आहे.
केसराळी गाव म्हणून आहे बिलोली तालुक्यात. जे हे केसराळी तिकडे तेलंगणा बॉर्डर, एकदा तेलंगणा माझ्या गावाच्या नंतर डायरेक्ट तिकडे तेलंगणा आणि आंध्र सुरुवात होते. तर अशा ह्या पेरिफेरी जे एकदम शेवटचं टोक आहे माझं गाव तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये, अशा छोट्याशा गावामध्ये 1981 माझा तिथे जन्म झाला. आणि माझी घरची परिस्थिती सुद्धा अशी सर्वसाधारण होती. असं काही खूप काही श्रीमंत होते माझे आई-वडील वगैरे काही नाही. सर्वसाधारण आम्ही 4 भावंड, सगळ्यात छोटा मी घरामध्ये. आणि माझ्या वडिलांची एकच इच्छा होती. माझे वडील फक्त मिस्त्री, बांधकाम जे तुम्हाला माहीत असेल, की आपलं घरं वगैरे आहे. कौलारू घरं बांधायचं माझ्या वडिलांचं चांगलं नाव होतं त्या एरियामध्ये. जेवढे गावामध्ये जे घरं बरे बांधले जायचे किंवा वाडे बांधले जायचे, ते माझे वडील चांगल्या प्रकारे बांधायचे. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये वडील जरी अडाणी असले, तरी माझ्या 4 भावंडांना कशाही परिस्थितीमध्ये त्यांना शिकवणं आम्हाला. आता आणि 5वी पर्यंत मी ज्यावेळेस शाळेत आमच्या गावामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. त्याच्यानंतर नवोदय विद्यालय एक एक्झाम असते. तुम्ही सुद्धा नवोदय विद्यालयाची एक्झाम देऊ शकता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नवोदय विद्यालय स्कूल्स आहेत. जसं की आपल्या पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये नवोदय सुद्धा आहे इकडे. तर अशा ह्या नवोदय विद्यालयामध्ये एक एक्झाम असते आपली 5वी आपण जे एक्झाम देतो. ही एक्झाम नवोदय विद्यालय हे जे फक्त जे खेड्यातील 75% रुरल एरियाज आणि 25% फ्रॉम अर्बन एरियाज. कारण का जे खेड्यामधले जे हुशार मुलं आहेत, हे आपले पहिलेचे जे पंतप्रधान होते, राजीव गांधीजी यांनी पंतप्रधान यांनीही अशी शाळा पूर्ण दुसऱ्या देशामध्ये त्यांनी स्टडी केली आणि त्यांनी बघितलं की जे खेड्यातले हुशार मुलं आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी हे नवोदय स्कूल्स पूर्ण ऑल इंडिया लेव्हलमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नवोदय विद्यालय वगैरे आहेत. तिथे की फक्त 75% खेड्यातल्या मुलांना ऍडमिशन दिलं जातं. आणि अशा ह्या नवोदय विद्यालयामध्ये पूर्ण मी शिक्षण केलं. 12वी पर्यंत तिथे 10वी पर्यंत मी शिक्षण केलं. त्याच्यानंतर 11वी-12वी पर्यंत मी महात्मा गांधी महाविद्यालय, तुम्हाला त्यावेळेस माहिती आहे की लातूर पॅटर्न खूप फेमस होतं. तर अशा ह्या लातूर पॅटर्नमध्ये मी तिथं मी शिक्षण घेतलं. 11वी-12वीचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर माझी लहानपणापासूनच इच्छा होती. माझ्या आई-वडिलांची सुद्धा इच्छा होती, की मला डॉक्टर बनावं. आजकाल प्रत्येकाला इच्छा असते, कोणाला डॉक्टर बनावं लागतं, इंजिनिअर्स बनायची इच्छा असते. आजकाल तुम्ही आय-ए-एस, आय-पी-एस किंवा कोणत्याही अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन तुम्ही ह्या चांगल्या पोस्टवर सुद्धा सगळे तुम्ही जाऊ शकता. तर अशा ह्या 11वी-12वी झाल्यानंतर माझं नंबर ज्यावेळेस मी मुंबईला आलो, त्यावेळेस सेंट जॉर्ज इथे आमच्या इथे काउन्सिलिंग असतं. काउन्सिलिंगमध्ये मला जे हॉस्पिटल हे त्यावेळेस मला मिळत होतं. तर मी जे हॉस्पिटल, माझी खूप इच्छा होती, की त्यावेळेस मला जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घ्यायचं कारण का एक टॉप मोस्ट हॉस्पिटल आहे. म्हणजे भारतामध्ये आपला 5th रँक आहे जे हॉस्पिटलचं. एक चांगलं हॉस्पिटल, एक नामांकित हॉस्पिटल बोललं जातं. तर त्यावेळेस माझी सुद्धा सगळ्यासारखी माझी सुद्धा इच्छा होती, की आपण सुद्धा इथं शिक्षण घ्यावं एम-बी-बी-एसचं. मी एम-बी-बी-एस घेण्यासाठी तर पूर्ण हॉस्पिटल, मी तर त्यावेळेस खेड्यातून आलो होतो. मला एवढं समजत सुद्धा नव्हतं. कारण काय ती पहिल्यांदा मी मुंबई बघितली होती त्यावेळेस. फक्त काउन्सिलिंग माझ्या ॲडमिशनसाठी आलो होतो. तर त्यावेळेस मी पूर्ण हॉस्पिटल फिरून बघितलं. मला खूप आवडलं सुद्धा होतं. पण माझी त्यावेळेस एवढी आर्थिक परिस्थिती नव्हती, की मी मुंबईला राहून एवढ्या लहान वयामध्ये तिथं एज्युकेशन घेतलं पाहिजे आणि माझ्या घरच्यांचे सुद्धा कोणी सर्व्हिसला नव्हतं. आई-वडील असे काम करून आम्हाला शिकवलेले. त्यावेळेस माझी खूप असं आर्थिक परिस्थिती नव्हती. मग मी शेवटच्या क्षणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथं शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि तिथून मी माझा एम-बी-बी-एस कोर्स कंप्लीट केला. त्याच्यानंतर मी मेडिसिन मध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स म्हणतो त्याच्यातून मी कंप्लीट केली दिल्लीतून. जे हैदराबाद इन्स्टिट्यूटमध्ये एक आहे. आणि त्याच्यानंतर फेलोशिप इन डायबेटॉलॉजी 1 वर्षाचा फेलोशिप सुद्धा कोर्स मी हैदराबाद या ठिकाणी मी कंप्लीट केलं. आणि त्याच्या नंतर मला पुढचं एज्युकेशन्स माझी इच्छा होती, की आपण प्रायव्हेट प्रॅक्टिस वगैरे करावं. घरच्यांची सुद्धा होती, की प्रायव्हेट प्रॅक्टिस मी केलं पाहिजे किंवा माझे मित्रही भरपूर मित्रांनी सुद्धा मला ऑफर्स देत होते, की प्रत्येकाच्या हॉस्पिटलला मी जॉइन केलं पाहिजे. पण त्याच्यानंतर मी मुंबईला आलो. मुंबईला मला जे हॉस्पिटलमध्ये मी असं सहज जॉइन करण्याचा प्लॅन केला, की जिथे
मी सहज एमपीसीचं जे काही गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन असतं, आपण एमपीसी थ्रू सिलेक्ट केलं जातं. तर मी सहज एमपीसीची एक्झाम सुद्धा दिली आणि त्याच्यात माझं सिलेक्शन झालं. ज्यावेळेस माझे एमपीसीचे चेअरमन असतात, त्यांनी मला एकच प्रश्न विचारला होता त्यांनी, की "तुम्हाला एवढ्या बाहेर तुम्हाला ऑफर्स आहे, तुम्हाला एवढा पैसा मिळतो, तर मला तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये का जॉइन करायचं कारण का मला एवढंच एक इच्छा होती, की जर प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी जर बाहेर बघत बसला, तर गव्हर्नमेंटमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना शिकवणे, जे खेड्यातून जे गोरगरीब पेशंट्स असतात त्यांची सेवा करणे आणि जेवढं होईल तेवढ्या लोकांची मदत करणे, हेच माझा एक मेन उद्देश होता. म्हणून मी अशा ह्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे टॉप मोस्ट हॉस्पिटल जे आहे, आपलं ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल जे बोलतो. ज्यावेळेस मी जॉइन झालं, माझी आई सुद्धा बोलली होती, की तुला ज्या ठिकाणी तुला आपल्या परिस्थिती नसते, त्यावेळेस तुला ॲडमिशन घेता येईल नाही. त्या ठिकाणी तुला एवढ्या मोठ्या पोस्टवर सुद्धा तुझं हे सिलेक्शन झालं. त्यावेळेस मला माझी आई बोलताना मला खूप त्यावेळेस असं रडू आल्यासारखं होतं. कारण का मी ज्यावेळेस मला जिथं माझी इच्छा होती, तिथे मला माझं सिलेक्शन झालेलं होतं. आणि एक काम करत असताना मला तुम्ही सरांनी सांगितलं, की मी सुपरिटेंडंट पोस्ट होतो, जे की 2017 मध्ये तिथे ॲज अ मेडिकल सुपरिटेंडंट. हे मेडिकल सुपरिटेंडंट हे तुम्ही जर बघितलं असतं पोस्ट गव्हर्नमेंटमध्ये मोस्ट ऑफ द टाईम्स सगळे हे रिटायरमेंट एजला होतात. आणि हे रिटायरमेंटला एज न होता मी वयाच्या 35व्या वर्षी असं म्हणतात, की माझे डिपार्टमेंटचे आमचे अगोदरचे एचओडी होते जोगळेकर सर. तर त्यांनी म्हटलं, की आय एम द यंगेस्ट सुपरिटेंडंट इन इंडिया. फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर पूर्ण भारतामध्ये एवढ्या कमी वयामध्ये जे काही सुपरिटेंडंट पोस्टवर मी पोहोचलेलो आहे. तर सर बोलले त्यावेळेस आणि आय एम द फर्स्ट पर्सन फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन ॲज अ सुपरिटेंडंट. हो. माझं डिपार्टमेंट जे आहे मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत कोणी सुपरिटेंडंट झालेलं नव्हतं. तर मी एक फर्स्ट सरांनी सांगितलं, की "बाबा तू पहिल्यांदा आहेस." सरांना सुद्धा अभिमान वाटत होता, की आपल्या डिपार्टमेंटचं कोणीतरी आतापर्यंत सुपरिटेंडंट ह्या पोस्टवर पोहोचलेले आहे. तर ह्या पोस्टवर सुद्धा काम करताना सरांना सुद्धा माहिती मी खूप काही नवीन गोष्टी हॉस्पिटल्समध्ये आणलेल्या आहेत. बरेच पेशंटसाठी नवीन-नवीन गोष्टी त्यावेळेस मी तिथे केलेलं आणि हे करत असताना सुद्धा पहिलेचे जे आपले चीफ मिनिस्टर्स होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते किंवा त्या अगोदर जे नितीन गडकरी साहेब आहेत सेंट्रल मिनिस्टर, यांच्या हस्ते सुद्धा माझा त्यावेळेस सत्कार झालेला होता. आणि ह्या करत असताना सुद्धा नॅशनल लेव्हलचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार, त्याच्यानंतर नवोदय गौरव अवॉर्ड सुद्धा हे पुरस्कार मला त्यावेळेस मिळालेला होता. आणि असे भरपूर पुरस्कार आहेत, जे मध्ये हॉस्पिटल्समध्ये सुद्धा दरवर्षी मला बरेच बेस्ट डॉक्टर्स म्हणून सुद्धा असे अवॉर्ड मिळालेले होते. आणि आदर्श हेल्थ अवॉर्ड असे हे पुरस्कार सुद्धा मला जीटी हॉस्पिटलमध्ये असताना तिथे देण्यात आलेला होता. आणि ज्यावेळेस तुम्हाला माहित असतं, की सीएसटीचा ब्रिज जो कोलॅप्स झाला होता, त्यावेळेस स्वतः मी 2 दिवस न झोपता कंटिन्यूअस त्यावेळेस सगळे मीडिया पर्सन्स, कंटिन्यूअस सगळे व्ही-आय-पीज, मिनिस्टर्स, लोकल पॉलिटिशियन्स हे त्यांचं कंटिन्यू त्यांना सांभाळत आणि सगळ्यांचे जे काही इंज्युअर्ड पेशंट्स आहेत, काही डेथ झालेले होते, त्यांना सगळ्यांची ट्रीटमेंट करणं आणि 2 दिवसामध्ये त्यांना ऑपरेशन करून करत असताना मी सगळ्यांना इव्हन त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा सगळ्या गोष्टी कंप्लीटली फ्री इव्हन त्यांच्या जेवणाची सुद्धा मी अरेंजमेंट करून 2 दिवसामध्ये सगळ्या लोकांना जे काही आपल्याला माहित असेल, की सीएसटीच्या बाजूला जो ब्रिज कोलॅप्स झाला होता त्यावेळेस हो. इव्हन आमच्या एलिफंट हॉस्पिटलचे सुद्धा बरेच एम्प्लॉयी त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली होती. तर अशा ह्या लोकांचे सुद्धा मी त्यावेळेस हे केलेलं होतं. कंडिशन असते तीच आहे ना पण. अपेक्षा प्लीज अ, आवाज येतो अपेक्षा. हो सर, तर बोला मला सर. असं एक म्हणायचं आहे, की तुमच्यासारखा आपण नवोदयमध्ये असताना सुद्धा माझ्यापेक्षा सुद्धा मी सांगतो, की इव्हन एमबीबीएस असेल, नवोदयमध्ये असतील, माझ्यापेक्षा सुद्धा खूप मोठे हुशार मुलं होते. तर मला एवढंच बोलायचं आहे, की जीवनामध्ये तुमची कन्सिस्टन्सी, सिन्सिअरिटी आणि डेडिकेशन जर तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवलं, की असं तुम्ही बरोबर. कधी जीवनात असं नाही, की त्याला जास्त मार्क पडले, मला मार्क कमी पडले, तो हुशार मुलगा आहे. तर अशा ह्या गोष्टी कधीच जे आपण म्हणतो, की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा न्यूनगंड जे असते आपल्या जीवनामध्ये, बरोबर. हे जर आपण थोडंसं बाजूला केलं, तर नक्कीच आपलं डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी ठेवलं, तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपण अगदी, यशस्वी अगदी, होऊ अगदी शकतो. बरोबर सर.
बरोबर. अगदीच. आणि सर आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो होतो, कम टू लर्न येस. आणि गो टू सर्व्ह. आता आम्ही मोस्ट ऑफ द टाइम्स माझे पेशंट्स इंडियामध्ये आहेत, इव्हन बाहेरच्या कंट्रीमध्ये आहेत. ज्या आम्ही नवोदयमध्ये पूर्ण ऑल इंडियामध्ये जे शिकलेले आहेत, प्रत्येक नवोदयचं म्हणल्यानंतर प्रत्येक जण आम्ही एकमेकांशी कनेक्ट असतो. तर अशा ह्या ठिकाणी मी तिथे सुद्धा सांगत असतो स्टुडंटला, की आपण एक जीवनामध्ये आपण तर स्वतःमध्ये तुम्ही डॉक्टर व्हाल, उद्या कोणत्याही पोस्टवर जाल, यू विल अर्न मनी. आपल्याला तर पैसा येणारच आहे. पण आपल्या जीवनामध्ये एक सामाजिक देण, आपल्या एक समाजाला काही गोष्ट असते, ती आपल्याला समाजाला सुद्धा द्यायची असते. तर बरोबर. हे काही अगदीच. आपल्या जीवनामध्ये आपण जे समाजासाठी असतो, टू कम टू लर्न आणि गो टू सर्व्ह. तर मला एक असं म्हणायचं आहे, की आपण जीवनामध्ये जरी आपण जर ह्या गोष्टी करत असतो, त्यावेळेस आपल्याला एक आपली एक असते, की एक सामाजिक जबाबदारी, आपली एक समाजाला काहीतरी देणं असतं. म्हणून मी हेच कारण का हे जे एवढ्या गोष्टी मला इव्हन आता सुद्धा बाहेर गेल्यानंतर बऱ्याच मोठ्या ऑफर्स आहेत. फक्त मला मला हं. बाहेर जाऊन पैसा कमवणं हे सुद्धा हे नाही. पण गव्हर्नमेंटमध्ये राहून जे काही खेड्यापाड्यातील जे गोरगरीब पेशंट्स येतात किंवा गोरगरीब विद्यार्थी असतात, तर यांना शिकवणे, यांना एज्युकेशन देणे आणि त्यांची सेवा करणे, ह्याच्या व्यतिरिक्त असं मला वाटत नाही, की दुसरी खूप काही मोठी गोष्ट आहे. तर बरोबर. त्याच्यासाठी मला वाटतं, की आपण हे प्रत्येकाने ह्या गोष्टी जरी आपण जाणीव ठेवली, तर नक्कीच आपण अ, ह्या गोष्टी केल्यानंतर आपण जीवनामध्ये जे काही आपल्याला गोष्टी आहेत, आपल्याला जे काही मिळवायचे आहेत, त्या नक्कीच गोष्टी आपण मिळवू शकतो. कारण का मी तुम्हाला असं म्हणेन, की तुम्ही ऑल आर स्टुडंट्स, यू आर अल्सो लाइक माय ब्रदर्स एंड सिस्टर्स. तर ज्या जीवनामध्ये आपण कधी असं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स किंवा त्याला दुसऱ्याला काही खूप काही गोष्टी आहेत दुसऱ्याकडे, त्या ह्या गोष्टी आपण कधीच अ, ह्या विचार करायचा नाही. प्रत्येकाकडे काही गोष्टी असतील, पण आपली जी काही कन्सिस्टन्सी आहे, आपण आपण जेव्हा 8वी पासून 10वी किंवा 12वी पासून अभ्यास करतो. आपण म्हणतो की 10वी ला आपण टर्निंग पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर भरपूर आजकाल अपॉर्च्युनिटीज आहेत जीवनामध्ये. तर तुम्ही अपॉर्च्युनिटीज कसे मिळवायचे, हे आपल्या सिन्सिअरिटी आणि डेडिकेशन्स आणि कंटिन्यूटीमध्ये जर तुम्ही विथ पेशन्स, जीवनामध्ये पेशन्स ठेवा तुम्ही. कारण का पेशन्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण का आजकाल पाहतो की लक्षात येतं की लहान मुलं डिप्रेशनमध्ये जातात, सुसाईड करतात किंवा घरच्यांचं टेन्शन घेतात. तर ह्या गोष्टी न करता मला वाटतं ह्या गोष्टी जर आपण हे केलं, तर नक्कीच तुम्ही एक दिवस जीवनामध्ये शक्य असं नाही असं मला वाटतं. कारण का बरोबर. सर मला जीवनामध्ये हां, मला हेच सर हेच मला पुढे करायचं तुमचं. मला हेच बरं, बरं. सांगायचं होतं, की अ, हं. म्हणजे तुमचा जो पिरियड्स किंवा त्यावेळेची जी परिस्थिती होती शिक्षण घेण्याची, अगदी पायात चपला सुद्धा मिळत नसतील ही परिस्थिती असेल. मी बरोबर. पुस्तकांबद्दल नक्कीच, तर नक्कीच. म्हटलंच तुम्हाला. त्यानंतर हो, हो, आपण हो. नवोदयमध्ये प्रवास केला. ॲक्चुअली तुम्हाला मला हो, हो. सांगायला हाही अभिमान वाटेल, की आपली पण सध्या 4 ते 5 मुलं जी 5th स्टँडर्ड पासूनच नवोदयमध्ये गेलीत. ओके सर. ठाण्यामध्ये पहिली आलेली, सेकंड आलेली जी मुलगी आहे, ती आपल्याच क्लासेसची आहे आणि सध्या नवोदयमध्ये आहे ती मुलगी. हो, हो. पण छान, आता छान सर. मी अभिनंदन. हं, हं. ज्यावेळेस आता कॉलेजमध्ये टीच करतोय, मी कॉलेज हं, हं. शाळेमध्ये ज्यावेळेस बघतो परिस्थिती सध्या, कारण तुम्हाला हं, हं. माहिती आहे मी मीडियाशी किती जवळचा आहे हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मुंबई हं. मीडिया पर्सनच्या थ्रू मी मुंबई काय आहे ते खूप जवळून बघतोय. त्यासोबत बरोबर. हं. मी प्रॅक्टिकली ज्यावेळेस कॉलेजमध्ये जातो, तर मला एक जाणवतं सर, त्याबद्दल तुमचं मला व्ह्यू घ्यायचं. मला जाणवतं, हं, हं. आत्ताच्या मुलांना सगळं मिळतंय हो. त्यांना गाडी हं, हं. मिळतीये, त्यांना मोबाईल्स आहेत हं. 15,000-20 हं. हजाराचे प्रत्येकाच्या हातात मोबाईल्स आहेत. बरोबर पण सर. ते सर मेंटली खूप डिस्टर्ब्स आहेत. म्हणजे हं, हं. मेंटली खूप डिस्टर्ब्स आहेत. त्यांना असं वाटतं, की आमच्यावरच सगळा लोड आहे की काय? हं, आमचीच हं. परिस्थिती वाईट आहे की काय? आम्हाला हे नाहीये, ते नाहीये. पण ओके. तुमची परिस्थिती जर आता तुम्ही सांगितलीत आणि हं. आत्ताची हं. शैक्षणिक परिस्थिती ओके किंवा सर. त्यावेळच्या मुलांच्या येणाऱ्या अडचणी आणि आत्ताच्या येणाऱ्या अडचणी या सगळ्यांचा जर विचार केला, तर हेच मला हं, तुम्हाला सांगायचंय, की हं, विद्यार्थ्यांना आत्ताच्या वेळेस तुम्ही काय सांगाल, की जी साधनं जी आहेत, हं. हं, हं. म्हणजे YouTube असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, या माध्यमातून मुलांनी काय करणं प्रॉपरली गरजेचं आहे सर? हो सर, बरोबर आहे. कारण का मी सांगू का सर, आमच्या वेळेस काहीच नव्हतं. आम्ही खेड्यामध्ये मी तर माझं शिक्षण झालेलं आहे, खेड्यातून आलेले आहे. त्यावेळेस आमच्याकडे काहीच नव्हतं. इव्हन आम्हाला पुस्तक सुद्धा मिळायचं नाही. आम्ही मित्राकडून ओके. पुस्तक घ्यायचे किंवा काही जे नोट्स वगैरे आहेत, मित्रांसोबत त्यांनी जर काही वाचले असेल त्यांच्याकडून नोट्स घेणे, त्यांना विचारणे, अशा गोष्टी करून आम्ही शिकलेले आहेत. इव्हन आमची एवढी परिस्थिती नव्हती की बुक्स वगैरे आता मोबाईल तर म्हणतात प्रत्येकाकडे लहानपणापासून प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. मला तर मोबाईल माझ्या हातामध्ये माझं एम-बी-बी-एस झाल्यानंतर मी मोबाईल स्वतःच्या हो. पैशाने मी घेतला मोबाईल. हो, तर हो. अशी परिस्थितीमध्ये सुद्धा आपण एज्युकेशन करू शकतो.
कारण का आता तर तुम्हाला सगळ्याच फॅसिलिटी आहेत. सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, टू व्हीलर्स आहेत आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण बऱ्याच वेळेस हे मोबाईल्स किंवा मोबाईलवर कंटिन्यू अभ्यास न करता WhatsApp आहे, Facebook आहे किंवा हे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जास्त आजकाल मुलं पाहतो की ॲडिक्शन झालेले आहे. कारण का याच्यामध्ये हे मुलं जास्त गुंतून राहतात आणि अभ्यासाकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष होतं. आणि आपण ज्यावेळेस कंटिन्यूअस Facebook, WhatsApp, मोबाईल आणि किंवा कंटिन्यूअस आपल्या ते स्क्रीन जो मोबाईलचा लाईट्स आहे त्याच्यावर सुद्धा डोळ्यावर परिणाम होत असतो. आणि ज्यावेळेस आपला अभ्यास या गोष्टीकडे लक्ष जास्त असताना त्यामध्ये आपला अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आणि त्यावेळेस मग ह्या गोष्टीमुळे घरामध्ये चिडचिडेपणा येणे, अ, झोप न लागणे. बरेच आमच्याकडे मुलं सुद्धा किंवा असे पेशंट सुद्धा येतात माझ्याकडे, की हे असे कंटिन्यू मोबाईलवर असतात, झोपत नाहीत. मग झोप कमी झाल्यानंतर इरिटेबिलिटी वाढतं. कॉन्सन्ट्रेशन जे आहे अभ्यासामध्ये जे आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं ते कमी होऊन जातं. तर हे बरोबर. त्याच्यामुळे मग हे डिप्रेशन वाढतं. तर मला असं एक विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, की सर ह्या गोष्टी तर तुम्हाला हे आता इट इस अ पार्ट ऑफ अवर लाईफ. आता हे एक जीवनाचा अविभाज्य भागच आहे. पण ह्या जर तुम्हाला जीवनात काही अजून जर पुढे मिळवायचं असेल किंवा तुम्हाला जीवनामध्ये अजून जर यशस्वी व्हायचं असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत थोडंसं बाजूला करून फक्त तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या जर गोष्टी तुम्ही ज्या वापरण्यासाठी ह्या गोष्टी जर हे यूज केला, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल असं मला ते हे वाटतं सर. कारण का बरोबर आम्ही सर. सुद्धा आता बघतो, की आमच्या इव्हन एम-बी-बी-एसचे स्टुडंट असतील, आमच्याकडे एम-डी करणारे, एम-एस करणारे आमचे सुद्धा विद्यार्थी आहेत. कारण का हे सुद्धा आपण जे पाहतो इव्हन पेशंट्सचे सुद्धा नातेवाईक आहे. कारण का मुलामध्ये पुस्तक वाचण्याची सवय ही खूप कमी काय झाली सांगतात. कारण की आम्ही त्यांना म्हणतो, की इट इस अ Google नॉलेज. प्रत्येक गोष्ट मुलांना काय असतं ईझी गोष्टी पाहिजे असतात. असं कोणाला पुस्तक काढावं, कोणत्या पेजवर कोणती गोष्ट ही वाचण्याची बिलकुल इच्छा राहिलेली नाही. Googleमध्ये टाइप केलं दॅट इस कॉल्ड इट इस Google नॉलेज. बट इट इस अ ऑथेंटिक Googleचं जे नॉलेज आहे हे ऑथेंटिक असेलच असं नाही. त्यासाठी आपल्याला जे काही बुक्स आहेत, जे आपल्याला जे एस्टॅब्लिश किंवा आपण जे मान्यताप्राप्त बुक्स वगैरे आहेत, ऑथर्स आहेत, ह्या गोष्टींसाठी जर आपल्याला चांगलं जर नॉलेज मिळवायचं असेल, तर ह्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या, की Googleवर किंवा WhatsApp किंवा ह्या नॉलेजवर जे आहे, तर ह्या बाजूला करून ह्या गोष्टी मिळवणं खूप गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं सर. बरोबर. सर आता हा मला एक असं म्हणायचं आहे, की आता काय आहे, की आपण ॲक्चुअली फिरतोय. म्हणजे हं, माझ्या काळामध्ये किंवा आत्ताही म्हणतात. आमच्याकडे असं म्हणतात, की जे हॉस्पिटलला पेशंट गेला, की तो गेला असं म्हणतात. म्हणजे एक जनरली व्ह्यू. कारण आम्ही छोटी-मोठी बरोबर. हॉस्पिटल्स आम्हाला माहिती आहेत. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, की एक छोटंसं क्लिनिक ज्यामध्ये एक डॉक्टर आहे, हं, 1-2 हं. नर्स किंवा सिस्टर्स ज्या असतील त्या असतील किंवा फार फार तर आमचं तालुक्या लेव्हलचं हॉस्पिटल. ओके सर. सोयी-सुविधा नाही. पण ज्यावेळेस पुढे ठाण्याला जातं, ठाण्यावरनं सिव्हिलवरनं मग पुढे जे-जेला किंवा के-ई-एमला पाठवलं जातं. तर इथे हं, हं. सामान्य लोकांमध्ये खूप भीती असते, की इतकं मोठं हॉस्पिटल आणि तुम्हीही सांगितलं, की भारत देशामध्ये 5th रँकवर जे-जे हॉस्पिटल आहे. देशातलं 5वं हं, हॉस्पिटल हं. आहे जे-जे हॉस्पिटल. हो सर. आता हं. हे हॉस्पिटल चालवत असताना, एवढा मोठा कारभार बघत असताना, जनरली फक्त मला माहिती थोडी तुमच्याकडनं अशी हवी, की किती हं, स्टाफ असू शकतो तिथे? कारण डॉक्टर्स आहेत, एवढा हं, मोठा हं. स्टाफ आहे. जे-जे हॉस्पिटलचा एकंदरीत किती स्टाफ आहे सर असं? एक माझ्या मनातून आलेला प्रश्न. बरोबर आहे सर. आता कसं असतं, तर सगळे जे पेशंट इथं आल्यानंतर गेला असं एक असं लोकांचा एक गैरसमज असतो सर. आता आपल्या बरोबर. हेल्थ सिस्टम पार्ट्स आहेत. एक आपला असतो की प्रायमरी हेल्थ सेंटर, सेकंडरी आणि त्याच्यानंतर टर्शियरी हेल्थ केअर सेंटर्स म्हणतो आपण. जे बरोबर. प्रायमरी आहे, की जे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बोलतो. प्राथमिक हं, आरोग्य केंद्र म्हणजे तिथे आपली प्रायमरी ट्रीटमेंट आपण जे खेड्यामध्ये आपण बरोबर. प्रत्येक गावामध्ये आहेत. तर अशा ठिकाणी इमिडिएटली आता जसे काही स्नेक बाईट्स आहे, स्कॉर्पियन स्टिंग आहे, कोणी पॉइझन झालेलं आहे, कोणी हं, विष हं. घेतलं किंवा अजून सीरियस दुसऱ्या कंडिशनमध्ये काही पेशंट जर सीरियस झाला, तर पहिली ट्रीटमेंट देणं हे आपलं कर्तव्य असतं, की तिथे इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं. तर तिथे येस. ट्रीटमेंट देणं असतं. त्याच्यानंतर जे काही तालुक्या लेव्हलचे जे असतात किंवा तिथले सिव्हिल हॉस्पिटल असतील जिल्हा लेव्हलचे, तालुक्या लेव्हलचे काही हॉस्पिटल असतं. मग त्याच्यानंतर तिथे फॅसिलिटीज काय अवेलेबल केल्या जातात. मग तिथे जर काही नसेल तर हे आपलं जे हॉस्पिटल किंवा हायर सेंटर्स जिथे सगळ्याच फॅसिलिटीज सगळेच डॉक्टर्स अवेलेबल आहे. एम-डी, एम-एस असतात, सुपर स्पेशालिस्ट ह्यांना वी कॉल इट इज टर्शियरी हेल्थ केअर सेंटर्स म्हणजे जिथून आपण पेशंट त्याच्या पुढे आपण कुठेच ट्रान्सफर करू शकत नाही. जिथे की बरोबर. सगळ्याच फॅसिलिटी तिथं पेशंटला आपण दिलं जात असतं. मग असं काय होतं, की ज्यावेळेस आपण पेशंट जे आपल्या हे टर्शियरी केअर सेंटरला येतात,
आपल्या महाराष्ट्रामधून नाही, पूर्ण देशातून आपल्या जे हॉस्पिटलला किंवा दुसऱ्या बऱ्याच ठिकाणी जे मुंबईमध्ये बीएमसी हॉस्पिटल्स आहेत, केएम नायर, सायनी, दीज आर ऑल टर्शियरी हेल्थ केअर सेंटर हॉस्पिटल. म्हणजे याच्यानंतर आपण कुठंच त्यांना ट्रान्सफर करू शकत नाही किंवा अगदी बाहेर बरोबर. पाठवायचं नसतं. तर अशा अगदी वेळेस बरोबर. ज्यावेळेस येतो पेशंट, त्यावेळेस अ, रुग्ण हे अगोदरी कुठेतरी ट्रीटमेंट घेतलेलं असतं. मग ज्यावेळेस आपल्याकडे काही तिथं जे ट्रीटमेंट होत नाहीत किंवा पेशंट ज्यावेळेस बॅड कंडिशनमध्ये होतं किंवा क्रिटिकल होतात केसेस, मग तिथे पेशंट किती 10-15 दिवस, 1 महिना राहणार. त्याच्यानंतर मग आपल्याकडे रेफर केलं जातं. जे आपण म्हणतो तसं क्रिटिकल कंडिशन. तिथं बरोबर. पेशंटला आमच्याकडे सुद्धा येतात, "सर, पेशंट बाहेर आता 1 महिना झाला, 2 महिना झाला. आता त्याच्याकडे पेशंटचे पैसे संपलेला आहे. तर व्हेंटिलेटर अवेलेबल आहे का?" मग आपण काय करतो, असे केसेस वगैरे आपल्याकडे लास्ट स्टेजमध्ये जे असतात किंवा क्रिटिकल जे असतात ऑलरेडी आणि जे काही आपण व्हेरी कमी चान्सेस आता की सर्व्हायव्ह होण्याचे असे पेशंट सुद्धा आपल्याकडे येतात. मग असे आल्यानंतर असं वाटतं, की इथं पेशंट आल्यानंतर त्याच्यामुळे आमचा पेशंटची डेथ झाली. अशामुळे काही लोकांचा गैरसमज असतो किंवा ऐन वेळेस जर काही ट्रीटमेंट झालं, असं नाही म्हणणार की पेशंट की आपण निष्काळजीपणामुळे सुद्धा पेशंटची डेथ झाली का? पण अशा बऱ्याच फॅक्टर्स आहेत. पेशंट लेट येणं किंवा लेट ॲडमिशन्स होणे किंवा सीरियस झाल्यानंतर आपल्याकडे येणे बरोबर, बरोबर. किंवा येस. आपल्या जर काही येस. फॅसिलिटी अवेलेबल नसते ऐन वेळेस, त्याच्यामुळे पेशंटची किंवा डेथ होऊ शकते. तर असे काही लोकांमध्ये सुद्धा किंवा हॉस्पिटलच्या ह्याच्यामुळे सुद्धा गैरसमज होऊ शकतात सर. ओके. सर, अ, मी एक थोडं जरा तुमच्याला रिक्वेस्ट करतोय, की ॲक्चुअली 40 मिनिटाचा सेशन शेड्यूल केला होता मी. 40 हं, हं. मिनिटानंतर आपली मीट म्हणजे अजून 4 ते 5 मिनिटामध्ये लिंक बंद होईल आपली, लेक्चर बंद होईल. ओके सर. तुम्हाला जी लिंक प्रोव्हाईड केली ना, त्या लिंकला क्लिक करून आपण परत जॉइन व्हायचं. म्हणजे ओके सर. ज्यावेळेस लिंक एंड हं. झाल्यानंतर. ओके सर. तर प्रश्न असा आहे, की माझा दुसरा त्यामध्येच क्वेशन्स होता, की साधारणपणे आता जे हॉस्पिटल इतकं मोठं हॉस्पिटल म्हटलं, की हाऊ मेनी स्टाफ्स आर देअर? मीन्स हाऊ मेनी वर्कर्स आर देअर? जस्ट ॲज अ डॉक्टर, आपण अजून म्हणूयात, की सिस्टर्स किंवा तर नर्सेस 3 वगैरे असं. स्टाफ्स सर्व्हंट्स आपल्या हॉस्पिटलचे आणि या, डॉक्टर्स. या. हं, मला तर असंही वाटतं, की सगळ्याकडे जे आपल्या जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल जसे की सेंट जॉर्ज आहे, जीटी हॉस्पिटल आहे, हं, हं, कामा हॉस्पिटल्स आहे. इव्हन हं. बांद्र्याला एक सुद्धा इथं अर्बन हेल्थ सेंटर आहे ना आणि पालघरला एक हेल्थ युनिट आहे. असे ओके. 5 आपल्या हॉस्पिटलचे ब्रांचेस आहेत, ज्याला की आपण जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल म्हणतो. फक्त ओके, ओके. जेजेचंच म्हणलं तर विचार केला तर जवळपास 4 ते 5,000 एवढा स्टाफ असेल सगळा मिळून. ओह! इव्हन सेंट ओह! जॉर्ज जीटीचं हे जवळपास 2,000च्या जवळपास असे प्रत्येक हॉस्पिटलचे आपल्याकडे सगळ्यांकडचं मिळून जर बघितलं तर एवढा स्टाफ आपल्या हॉस्पिटललाच आहे तरी असं. बरोबर. ॲक्चुअली आता मलाही खरंच अभिमानही वाटतो या सगळ्या गोष्टींचा, की आता एवढा 4,000 ते 5,000 चा स्टाफ, या हं, हं. सगळ्या गोष्टी हँडल करताना तुम्ही मित्रांनाही तितकाच वेळ देता. म्हणजे काल मी हो तुमचा सर. अगदी 1-1.5 तास तुमच्यासोबत बसून गप्पा हं, हं. केल्या हॉस्पिटल्समध्ये. म्हणजे अर्धा 1 तास, 1-1.5 तास बसलो. तुमचे बाकी मित्रही तिथे आले होते. म्हणजे मला या बरोबर सर. गोष्टीचा एक अभिमान आहे, की ही सगळी गोष्ट करत असताना एवढं मोठं हॉस्पिटल हँडल करायचंय. तुम्ही बऱ्याच वेळा मी बघतो तुम्हाला, तुम्ही कधी ओपीडीमध्ये जाताय, कधी तिथे तुमच्या याच्यामध्ये बसताय. एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवायच्या. तर सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुमचं हे सगळं चालूच आहे. हे मलाही कळतं. कारण हॉस्पिटल म्हटलं, की लोकं हं, हं. त्रास झालेली असतात. कारण काल मी ज्या एका पेशंट संदर्भात तुमच्याकडे आलो होतो, तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या संदर्भात, की हो सर. तुम्हाला माहिती आहे, की त्या मुलाला जर सोडलं 2 दिवसामध्ये तर काहीही होऊ शकतं. पण हो तो सर. मुलगा वैतागला, की "सर ओके, मी बरा झालोय." त्याचे पेरेंट्स वैतागलेत, "मी बरा आहे, व्यवस्थित मला सोडा, सोडा." असं म्हणतात. असे म्हणजे माझ्यासारखे येतात सांगायला, की "ओके सर, आता सोडा, ठीक आहे, व्यवस्थित झालंय." पण तुम्हाला प्रॉपरली कळतं. मग अशा वेळेस ताण 100% येतच असेल. कारण एवढं मोठं हँडलिंग करायचंय. पॉलिटिशियन्स लोकांचे फोन्स काही असतील, लोकल हं, हं. पॉलिटिशियन्स असतील. इव्हन मिनिस्टरांचं काही जरी झालं, म्हणजे अगदी जेल कोठडी कोणाची झाली, तर मेडिकलसाठी तुमच्या जे हॉस्पिटल आणलं जातं. म्हणजे हो, हो. कालच मी बघितलं, की मिनिस्टर नवाब मलिक तिथे येणार होते, त्यांचं मेडिकल संदर्भात वगैरेसाठी. हो, या हो. सगळ्या गोष्टी हँडल करताना 100% मानसिक ताण तुम्हाला येतोच. तर यासाठी तुम्ही स्वतःला दूर कसं ठेवता यापासून? मेंटली डिस्टर्ब होतं सगळं. बरोबर आहे सर. आपण एवढा हॉस्पिटलचं नक्कीच सर. आता मी तुम्हाला एक सांगू शकतो, की मी स्वतः फिजिशियन आहे. माझं मेडिसिन जे एम-डी मेडिसिनमध्ये मी माझे स्वतःचं पीजी केलेलं आहे. मी सांगितलं माझी फेलोशिप सुद्धा केलेली आहे. आणि अ, आणि मीडियाशी सुद्धा माझे भरपूर तुमच्यासारखे सगळेजण मित्र आहेत. जवळपास आता ऑल सब्जेक्ट्सवर आता मी फिजिशियन असल्यानंतर मला सगळेच पेशंट्स बघावं लागतं. कारण का आय एम एक्सपर्ट आणि त्या सब्जेक्टमध्ये मी एक्सपर्ट असल्यामुळे मला ह्या गोष्टी सगळ्याच करावं लागतं.
आणि जवळपास आता मी बघितलं असं 500 ते 600च्या वर माझे आतापर्यंत सगळे जे काही हेल्थ रिलेटेड इंटरव्ह्यूज वगैरे मी दिलेले हो, आहेत. हो. आणि तुम्ही असं म्हणता की मी स्वतः फिजिशियन इव्हन सुपरिटेंडंट असताना सुद्धा मी ओपीडी मध्ये, कारण का आय एम द डॉक्टर, मी डॉक्टर हे पेशंटमुळे आहे सर. कारण का आपण डॉक्टर हे पेशंटमुळे आपल्याला नाव आहे. कारण का आपण रुग्णासाठी आहोत. हे सुपरिटेंडंट पोस्ट किंवा डीन पोस्ट दीज आर ऑल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट. कारण आपली जी ओळख आहे, आपली ही आपल्या रुग्णामुळेच असते. त्यामुळं माझं एक हे असतं की आपण ज्यावेळेस आपल्याकडे जे रुग्ण जे येतात, एवढा त्रास झालेला असतो. तुम्ही म्हणता की पेशंट एवढे झाल्यानंतर, बॅड झाल्यानंतर आपल्याकडे अकाउंट येतात. बरेच रुग्ण त्यांच्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसा नसतो किंवा त्यांच्याकडे कसे तरी ते करून आपल्याकडे त्यांच्या मुलांना, आई-वडिलांना किंवा आपल्या नातेवाईकांना ज्यावेळेस घेऊन येतात, तर अशा ह्या रुग्णांना सुद्धा माझ्या हेल्प इव्हन सुद्धा मी ज्यावेळेस त्यांना अशी रुग्ण सुद्धा येतात, की ज्यांचे डेथ झाल्यानंतर डेड बॉडी घेऊन जाण्यास सुद्धा आपल्याकडे त्यांच्याकडे पैसे नसतात. तर असे सुद्धा मी रुग्णांना बरेच मी ज्यावेळेस सुपरिटेंडंट होतो किंवा आता सुद्धा मी आपले काही जे हॉस्पिटल थ्रू माझ्या थ्रू आपले जे काही सोशल वर्क डिपार्टमेंट्स वगैरे आहेत, त्याच्या थ्रू सुद्धा आपण रुग्णांना मी बरीच मदत करत असतो आणि केलेले आहे. आणि ज्यावेळेस किंवा पॉलिटिशियन्स फोन असतील, आपल्याकडे बरेच मिनिस्टर्स असतात, आय-ए-एस असतात, आपल्याकडे इव्हन आपल्याकडे मंत्रालय जवळ आहे, सी-एस-टी हे खूप आपण जे म्हणतो की आपल्याला 24 तास अलर्ट राहावं लागतं किंवा वी शुड बी व्हेरी अलर्ट. किंवा आपल्याला जे मुंबई सारख्या ठिकाणी आपण एक आर्थिक राजधानी आहे सर. सगळ्या जगाचं आपल्या ह्या मुंबई सारख्या ठिकाणी लक्ष असतं. तर आपण ज्यावेळेस जर त्या फील्डमध्ये सर, ज्यावेळेस मी म्हणतो की इफ यू हॅव इंटरेस्ट, जर तुम्हाला जी फील्ड जर आवडत असेल, तुम्हाला जर नक्कीच इंटरेस्ट असेल, तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना किंवा कोणाचा फोन येणे किंवा तुम्ही म्हणता मानसिक ताण किंवा स्ट्रेस जे हे आहेत, जर आपण रुग्णासाठी मदत जर करत असाल किंवा मनातून जर ज्या गोष्टी करत असाल, नक्कीच तर मला असं कधी वाटत नाही, की त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस किंवा टेन्शन येतं. पण तरी अशा ह्या गोष्टी करत असताना सर आपलं स्वतःचं सुद्धा हेल्थ ठेवणं खूप गरजेचं आहे. आता मी बरोबर. स्वतः दररोज सकाळी मी एक्सरसाइज करत असतो 6 ते 8 ओ क्लॉक मध्ये 2 तास हे मी माझ्यासाठी देत असतो सर. की हो, ज्यावेळेस असं गुड. बॅडमिंटन खेळणे किंवा एक्सरसाइज करणे, योगा आणि मेडिटेशन्स वगैरे करणे ते हेच. आणि नाही जर आपण बॅडमिंटन खेळू शकलो नाही, तर मी घरी स्वतःच्या घरी एक ॲटलीस्ट अर्धा तास तरी आपले लाईट एरोबिक एक्सरसाइज वगैरे करणे, हे खूप गरजेचं आहे. प्रत्येकाची आजकाल आपण पाहतो की लाईफ ही खूप स्ट्रेसफुल झालेली आहे. आता तुम्ही म्हणता की मोबाईल्स यांचे फोन येतात. आम्हाला दर 5 मिनिटांनी, अर्ध्या तासाने खूप लोकांचे फोन असतात. पेशंटसाठी फोन असतात किंवा मदतीसाठी फोन असतात. फक्त मुंबईमध्ये हॉस्पिटलचेच फोन नसतात. पूर्ण ऑल इंडिया लेव्हलमधून इव्हन आता माझे मित्र भरपूर ऑल इंडिया लेव्हलवर आहेत किंवा बाहेर देशामध्ये कोविडच्या काळामध्ये सुद्धा जे दुसऱ्या देशामध्ये माझे मित्र होते किंवा दुसऱ्या देशामध्ये ज्यांना कोविड झालं, त्यांची सुद्धा ट्रीटमेंट सर मी आपण इथून मुंबईमधून मी त्यांना हो. ऑनलाईनची त्यांची सगळी मी त्यांची ट्रीटमेंट केली आहे. किंवा आपल्या देशामध्ये जे बाहेर भारतातल्या दुसऱ्या स्टेटमध्ये असताना सुद्धा कोविडमध्ये बऱ्याच जणांचे फोन यायचे किंवा दॅट टाईममध्ये दे ऑल आर व्हेरी पॅनिक सिच्युएशन्स किंवा 5-10 मिनिटांमध्ये प्रत्येकाचे फोन कंटिन्यू असायचे. बऱ्याच लोकांना इंजेक्शन्स, रेमडेसिवीर किंवा बरेच आपण बघितलं की बेड अवेलेबल नसायचे. कोणा बेडसाठी फोन कंटिन्यू असायचा. तर हे कंटिन्यू जे आम्हाला जरी असला तरी लोकांना जरी त्रास वाटत असेल, तर मी असं तर माझ्यापर्यंत मी स्वतःला कधी असा त्रास करून घेतलेला नाही सर. आणि ओके. लोकांना मदत करणे किंवा लोकांना हे करणं, हे मला खूप एक आवड आहे किंवा मला बरोबर सर. त्याच्यामध्येच एक आनंद अगदी वाटतो, की बरोबर. अगदी आपल्यामुळे बरोबर. इट कोणाचा इस तरी जीव वाचला किंवा आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर जर आनंद येत असेल, सो आय एम व्हेरी की किंवा कोणत्याही डॉक्टरला जरी पेशंट जरी आला, ज्यावेळेस तो चांगला होऊन बाहेर निघून जातो, तर आपल्याला एक आत्मिक एक मनातून समाधान असते, की चला की आपल्यामुळे एकाचा जीव वाचला किंवा आपल्यामुळे कोणाला तरी त्याचा फायदा झाला. त्यामुळे असं कधी बरोबर. आम्हाला असं स्ट्रेस किंवा टेन्शन कधी वाटत बरोबर, नाही. बरोबर, बरोबर. It is a part of your interest because you are just interested in that field. Definitely, you can enjoy a lot in that field. Yes. Sir, one question is that when the COVID-19 pandemic period was there, it was very difficult situations all over our India. हो सर. And you are one of the part of that COVID situations because you are the dean as well as you are the superintendent of St. George Hospital or the JJ hospitals. Yes, sir. So that was very, very dangerous periods. As per you know that VIP patients पण तिथे यायचे, सामान्य लोक सगळे इथे यायचे, या सगळ्या गोष्टी असायच्या.
अशा वेळेस नवीन काहीतरी बाहेरून आलेलं आहे, त्यावेळेस काय नक्की तुमची सिच्युएशन होती त्यावेळेस ऍज अ डॉक्टर म्हणून? कारण आम्ही तर कोविड जर म्हटलं की आधी भीती वाटायची सगळं, म्हणजे आम्हाला ते ऐकूनच भीती वाटायची या सगळ्या गोष्टींची. तुम्ही बरोबर. प्रॉपर त्या फील्डला होता तिथे सर, तर त्यावेळेस नवीन काहीतरी आलंय, हे हँडल कशी पोझिशन तुम्ही केली सगळं? नक्की सर, आपण तर बघितलंय कोविड पॅन्डेमिक ज्यावेळेस सुरू झालं, तर हे कोविड 19 तसं व्हायरस हा नवीन आपल्या देशामध्ये नव्हता सर. आपण 2004 आणि 3च्या मध्ये सुद्धा कोरोना व्हायरसमुळे सार्स म्हणून एक आजार होता. आपण बोललो त्याचं नाव सार्स होतं, सिव्हिअर ओके. अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. पण त्याची सिव्हिरिटी एवढी नव्हती त्या कोरोना व्हायरसची. पण हे कोविड-19 कोरोना व्हायरस डिसीज 19 2019 मध्ये डिसेंबर महिन्यात आपण बघितलं, की वुहान सिटी पासून ही सुरुवात झाली पूर्ण देशामध्ये, जगामध्ये. तर हे मेन जे आहे स्प्रेड, जर आपण त्याला पॅन्डेमिक म्हणतो, सडन ऑनसेट आणि पूर्ण जगामध्ये ज्यावेळेस एकदाच इन्व्हॉल्वमेंट झाले, त्याला दॅट इज कॉल्ड पॅन्डेमिक सिच्युएशन. तर ह्या सिच्युएशनमध्ये खरं तर हा कोविड व्हायरस हा सगळ्यासाठी नवीनच होता असं बघितलं तर. आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये एवढं पॅनिक सिच्युएशन्स होती. इव्हन आपले इव्हन कोणालाच त्याची एक स्पेसिफिक ट्रीटमेंट कोणाला माहित नव्हते. स्पेसिफिक आपलं हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार नव्हतं. आणि ज्यावेळेस तुम्ही बघितलं, मी मुंबईमधलं पहिलं जे झालं स्टेट गव्हर्नमेंटचं पहिलं जो कोविड सेंटर असेल, सेंट जॉर्जला मी होतो तिथे. त्यावेळेस मी सुरुवात केली. पूर्ण हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून पूर्ण हॉस्पिटलचं स्ट्रक्चर चेंज करावं लागलं. कारण हो. प्रत्येक बेडला ऑक्सिजनचं पॉइंट्स लावणे गरजेचं होतं. पूर्ण ऑक्सिजनची सप्लाय हे करणं. इव्हन मला तुम्हाला बरोबर. एक सांगू शकतो, की ज्यावेळेस आपल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलची मी होतो, त्यावेळेस तिथे 1000 लिटरची ऑक्सिजनची टँकची कॅपॅसिटी होती. पण हो. कोविड येण्याच्याच अगोदर त्या हॉस्पिटलची मी तयारी जवळपास 6000 लिटर ऑक्सिजन कॅपॅसिटीचं टँकची मी ऑलरेडी प्रपोज केलं होतं. आणि लकीली ते खूप त्याचा फायदा कोविडमध्ये झाला असं मला तर वाटतं, की आपण एक त्यावेळेस मी विचार केला होता, की 1000 हे कॅपॅसिटी ऑक्सिजन. कारण का दर महिन्याला ते ऑक्सिजन सिलेंडर्स आणणे, चेंज करणे खूप हे वाटायचं मला. मी त्यावेळेस विचार केला होता. 2 वर्षापूर्वीच मी प्लॅन केला होता, की ह्या हॉस्पिटलची कॅपॅसिटी वाढवायची. म्हणून मी त्याच पिरियडमध्ये पूर्ण बेसमेंट सुद्धा तयार करून ठेवलं होतं. आणि कोविडच्या काळात तो आपला तिथला जो काही ऑक्सिजनचा टँक आहे 6000 लिटरचा, मी प्रपोज बरोबर. 2 वर्षापूर्वी प्लॅन केला होता त्या हॉस्पिटलसाठी. आणि हो. नक्कीच आपण त्या प्लॅन केला म्हणून नक्कीच कोविडमध्ये त्या रुग्णांना खूप फायदा झाला असं एक मला एक हे वाटतं. आणि कोविड हे 19 खूप नवीन होतं लोकांना. त्यामुळे लोकांना जरी साधे सर्दी खोकला झाला तरी लोकांना खूप भीती वाटायची. एक वन तुम्ही बघितलं असेल तर आपले नातेवाईक असतील किंवा डेथ जर झाले तरी लोकं सुद्धा कोणाच्या अंत्यविधीला सुद्धा जात नव्हते. त्यामुळे अशी एक पॅनिक सिच्युएशन्स होती. आणि फर्स्ट वेव्ह बघितलं सर, त्या सिच्युएशन्समध्ये आपल्याकडे हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर चेक केलं. आता आपल्या सगळ्या हॉस्पिटलकडे इव्हन पेरिफेरी तालुका लेव्हल पासून सगळ्या हॉस्पिटलची तयारी झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन सप्लाय आहे, सगळे इंजेक्शन्स आहेत. नवीन गाईडलाईन्स माहीत नव्हते. आता आयसीएमआर गाईडलाईन्स किंवा मिनिस्टर ऑफ हेल्थ आणि फॅमिली लेव्हलवरून गाईडलाईन्स आपल्याला वेळोवेळी मिळत गेले. आणि ते आपण सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. आणि एक ऑब्झर्वेशन बघितलं तर फर्स्ट वेव्हमध्ये बघितलं आपण 50 ते 60च्या वरी जे आहेत, ह्या एज ग्रुपमध्ये मॅक्सिमम डेथ रेट होता आपल्याकडे. कारण का ते 50 ते 60 वर्ष ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहे, ज्यांना की बीपी आहे, शुगर आहे किंवा त्यांना जे कॅन्सर पेशंट्स आहेत किंवा डायलिसिस पेशंट्स आहेत, की आणि कोणाचे रिनल किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहेत, अशा रुग्णामध्ये बघितलं सर मॅक्सिमम डेथ रेट बघितलं सर. आणि सेकंड वेव्हमध्ये एक यंग लोकं मी बघितलं की ते 20 ते 40 वर्षाच्या लोकांमध्ये जास्त मॅक्सिमम डेथ झालेली आहे, की जी खूप लोकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलेले. बऱ्याच वेळेने आपण आई-वडिलांना, लोकांनी स्वतःच्या बायकांना, कोणाला नवऱ्यांना किंवा आपल्या मुलांना, मुलींना लोकांनी खूप आपल्या जवळच्या नातेवाईकांना या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये खूप गमावलेले आहे सर. त्यांचे लॉस झालेले आहेत बरोबर. फॅमिलीज वगैरे. आणि हं. त्याच्यानंतर मी सुद्धा ज्यावेळेस इव्हन जळगावमध्ये डेथ रेट तिथे खूप होता. निअर अबाउट 16% तिथला डेथ रेट होता. बापरे. तर तिथला डेथ रेट सुद्धा कमी करण्यासाठी मी इथून आपल्या गव्हर्नमेंटने, शासनाने मला तिथं पाठवलं होतं. आणि तिथली सुद्धा सिच्युएशन तिथे जाऊन तिथले सगळी ट्रेनिंग घेणे, पूर्ण जिल्ह्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्या डॉक्टरांना ट्रेन करणे, हे तिथले सुद्धा मी करून तिथला डेथ रेट मी 2% वर आणल्यानंतर मग पुन्हा मी मुंबईमध्ये तिथून इकडे वापस आलो. आणि अशा ह्या बरोबर. कंडिशनमध्ये इव्हन तिथे सुद्धा बघितलं, की माझा एक नवोदयचा एक विद्यार्थी होता. त्याची डेथ, तो सुद्धा असा सीरियस झाला. आज डेथ झाली आणि दुसऱ्या 2 दिवसानंतर त्याच्या वडिलांची डेथ झाली.
म्हणजे आम्हाला सुद्धा असं कोविडमध्ये खूप वाईट वाटलं. इव्हन डॉक्टर्स फॅमिलीचे बरेच डॉक्टर्स आपल्या आई-वडिलांना सुद्धा त्यांनी ह्या सिच्युएशन गमावलं. मध्ये गमावलेले आहेत. इव्हन आम्ही त्यावेळेस प्रत्येकाला भीती वाटायची. आम्ही सुद्धा त्या सिच्युएशन मध्ये काम केलं. इव्हन प्रत्येकाला पीपी किट्स वापरणे किंवा मास्क वापरणे, सॅनिटायझर्स वापरणे किंवा हँड वॉश करणे. तर ह्या गोष्टीमुळे सुद्धा मला असं वाटतं, की बऱ्याच गोष्टीचा चांगला फायदा आहे. आताही सुद्धा मास्क आणि सॅनिटायझर वापरले, तर आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, की केसेस वाढतात. इट इज अ व्हायरस सर व्हायरस आहे. थोडंफार कमी केसेस होत असतात. त्यामुळे असं मला त्यावेळेस मी सांगायचो, की पॅनिक यू शुड नॉट बी पॅनिक. कारण बरेच लोकांना इव्हन कोविड नसताना सुद्धा फक्त घाबरून त्यांची डेथ झालेली आहे. कारण बरोबर. असे मी असं बघितलेले आहेत केसेस, त्यांचं कोविड टेस्ट ही निगेटिव्ह होती. फक्त त्यांची डेथ त्याच्यामुळे झाली होती, की ते घाबरलेले होते. तर हे मला एक एक सांगायचं इट इज अ व्हायरस. आता आपल्याकडे त्याची ट्रीटमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं, की प्रत्येकाने कोणी घाबरून न जाता आपण जर प्रॉपरली इव्हन आता ओमिक्रॉन व्हेरियंट्समध्ये बघितलं, त्यावेळेस आपल्याला ॲडमिशनची सुद्धा गरज पडली नाही. की आम्ही लोकांना सुद्धा सांगितलं फक्त 1 दिवस फीव्हर होता, बॉडी पेन, वीकनेस होतं. अशा लोकांना आम्ही सांगितले तुमची घरच्या घरी तुम्ही होम आयसोलेशन्स असं ह्या गोष्टीवर आता सुद्धा आपण ये होते, ट्रीटमेंट होते. बरोबर आहे. देतो अगदी होतो बरोबर. साहेब. इव्हन कोविड सेंटर्स मी पाहतो की त्यावेळेस मी स्वतः आपलं बऱ्याच ठिकाणी आता गोष्टी तयार नव्हत्यात. आता सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यासाठी मला असं वाटतं की कुठेही न घाबरून जाता जरी झालं तर आता हॉस्पिटलमध्ये आपण प्रॉपरली त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो सर. कारण की त्या सिच्युएशनमध्ये असं होतं, की असं सुद्धा बरोबर. माझं ऑब्झर्वेशन आहे, की बरेच वेळेस कोविड झाल्यानंतर 7-8 दिवसानंतर ते लोकं लेट ॲडमिशन्स. आम्ही म्हणतो की ह्याला लेट ॲडमिशन्स. कारण की असे बरेच वेळेस लोकं सीरियस झाले होते. ज्यावेळेस आपण दम लागला किंवा ऑक्सिजन लेव्हल सॅच्युरेशन कमी बरोबर. व्हायला लागलं, त्या अगदी बरोबर. कंडिशनमध्ये पेशंट ॲडमिट झाले ना, त्यावेळेस असं ऑब्झर्व्ह केलं, की त्या पेशंट जे लेट ॲडमिशन झालेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हाय डेथ रेट असा एक आढळून आला, की त्यामुळे एक अवेअरनेस नव्हता त्या पिरियडमध्ये आपल्यामध्ये, की लोकांना सुद्धा माहिती नव्हतं बऱ्याच गोष्टी, की एक्झॅक्टली व्हायरस काय आहे? ओके. तर असं एक मला वाटतं, की पॅनिक सिच्युएशन होते त्यावेळेस लोकांमध्ये बरं. सुद्धा घाबरलेले खूप कंडिशन होते सर. पण आता चांगली सगळ्या गोष्टी आपण जरी वाढले केसेस, तर आता आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांना हँडल करू शकतो अशी ती परिस्थिती आहे. बरोबर. सर आता आपण थोडं जरा मुलांकडे वळतोय. त्यांनाही जरा ओके. विचारायचं तुम्हाला काहीतरी मला मेसेज येतात मगापासून. ओके तर सर. नक्की सर. समृद्धी विचारते, समृद्धी पाटील. सर तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, या मुलीचं पहिल्यापासून स्वप्न आहे. बरं सर. शी वॉन्ट टू बिकम अ एम-बी-बी-एस ओके. हां. अँड जॉइन ॲज अ गव्हर्नमेंट डॉक्टर इन ओके. एनी हां. प्रेस्टिजियस हॉस्पिटल. ती ओके आपल्याला सर. प्रश्न विचारते. ओके सर. सानिका विचार सॉरी समृद्धी विचार प्रश्न. समृद्धी पाटील. Yes, sir. Am I audible, sir? हां, येस सर. Sir, how many years required to become a successful doctor? सक्सेसफुल डॉक्टर असे काही हे नाही त्याची डेफिनेशन्स वगैरे नाही. परंतु आपण ज्यावेळेस एम-बी-बी-एस केल्यानंतर सक्सेसफुल होणं किंवा आपण सक्सेसफुल झाल्यानंतर किंवा आपलं पी-जी आता डॉक्टर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले एक पुढचे सुद्धा एज्युकेशन आहे. एम-डी आहे, एम-एस आहे. जर अजून आपल्या त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटीचा असतो. ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो की डी-एम आणि एम-सी-एच हे सुद्धा 3 वर्षाचा कोर्स असतो. आणि आपले एम-बी-बी-एसचं 5-5.5 वर्ष त्याच्यामध्ये जातात. त्याच्यानंतर एम-डी, एम-एस मध्ये 3 वर्षाचा कोर्स असतो. आता नीट वगैरे एक्झाम आहेत. एम-बी-बी-एसला सुद्धा आपण नीटची एक्झाम देतो. त्याच्यानं एम-बी-बी-एस झाल्यानंतर एम-डी, एम-एस साठी नीटची एक्झाम द्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर एम-डी-एम वगैरे सुपर स्पेशालिटी जर आपल्याला करायचं असेल, जसे कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट आहे, एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे. हे आपण यांना सुपर स्पेशालिटी म्हणतो. तर हे डी-एम किंवा एम-सी-एच आहेत. हे करण्यासाठी आणि शेवटीला आपण एम-बी-बी-एस लेव्हलवर आपण सक्सेस होऊ शकतो. एम-डी करूनही आपण सक्सेस होऊ शकतो किंवा एम-सी-एच. जर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा असेल किंवा आपल्याला लोकांची सेवा जर करायची असेल, शेवटीला सक्सेस आणि आपली एक समाधान, आपलं एक आत्मीय समाधान कशामध्ये आहे, हे इट इस डिपेंड ऑन ऑन ओन, की प्रत्येकाला सक्सेसची वेगवेगळी डेफिनेशन आहे. कोणी गाडी घेतला, बंगला घेतला, की तो सक्सेस झाला असं वाटतं किंवा खूप काही पैसा कमवला. आणि आपल्याला जर आपण डॉक्टर झाल्यानंतर पैसा तरीच येणारच आहे. ॲज व्हेन विल वर्क इन प्रायव्हेट ऑर गव्हर्नमेंट तर हे आपल्याला आहे. पण डॉक्टर किंवा गव्हर्नमेंटमध्ये असतो त्यावेळेस लोकांना कारण का लोकांची ट्रीटमेंट देणं आणि लोकांना ते आपण जे काही एम-बी-बी-एस करतो, एम-डी करतो त्याचा कोणाला तरी फायदा झाला पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस एज्युकेशन घेतो, तर एज्युकेशनचा फायदा हे आपल्या रुग्णासाठी आपला नक्कीच झाला पाहिजे. तर ह्या ज्यावेळेस गोष्टी आपल्याला जर आपल्या
मनामध्ये आपण ज्यावेळेस समाधान मानतो त्यावेळेस नक्कीच आपण त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस झालो हे आपण, मला असं तरी वाटतं की आपण आपल्या मनाला आपण बोलू शकतो हे आपण वी आर द लाईक अ सक्सेसफुल डॉक्टर. Okay, sir. Thank you. ओके. अजून काही डाऊट्स, काही विचारायचे अजून? तुम्ही Sir. कोरोना सिच्युएशन हँडल करत होते, मग तेव्हा हा. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला भेटायला जमत नसेल वगैरे, मग म्हणजे कसं तुम्ही भेटायचे की नाही भेटायचे? आणि पूर्ण दिवस जेव्हा सुरुवात होती जेव्हा तुम्ही पीपी किट वगैरे कॅरी करायला लागायचे, मग कसं होता तेव्हाचा तुमचा एक्सपिरियन्स? नक्कीच त्यावेळेस सुद्धा आम्हाला, आता कसं असतं प्रत्येकाने ज्यावेळेस कोविड होतं, कोविड झाल्यानंतर प्रत्येकाला आपल्या एक फॅमिलीची टेन्शन असतं. आपल्याला जर काही झालं तर आपल्यामुळे आपल्या घरच्यांना काही होणे प्रत्येकाला असतं. इव्हन डॉक्टर सुद्धा, आम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये होतो. आमची फॅमिली, आमच्या मिसेस असेल, आमची मुलं असतील, तर आम्ही त्यावेळेस सो मेनी डॉक्टर्स मध्ये किंवा बऱ्याच पॅनिक सिच्युएशन्स होते. तर मग आम्ही पीपीटी किट घालणे, पीपी किट घातल्यानंतर त्याच्यामधून सुद्धा आम्हाला घामाचा खूप त्रास व्हायचा. पण इव्हन मी सांगू शकतो की ज्यावेळेस मी मॅक्झिमम व्हेरी कमी वेळेस पीपी किट वापरला, पण मला लक्षात आलं की मास्क इज व्हेरी सफिशियंट. आपण फक्त मास्क जरी वापरलं तरी आणि सॅनिटायझर्स वापरलं तर ही खूप सफिशियंट आहे. कारण का व्हायरसची एंट्री आपल्या नेझल म्हणजे आपल्या नाकातूनच होत असते. इव्हन स्किनवर जरी तो व्हायरस पडला ना, त्याची स्किनवरून ते मध्ये कधीच एंट्री होत नाही व्हायरसची आपल्या शरीरामध्ये. सो इट इज अ नेझल एंट्री जास्त असते. मग त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये असायचो, घरी आलं ना, तर त्यावेळेस एक मेन होतं, आल्यानंतर अगोदर पहिल्यांदा अंघोळ वगैरे करून घेतलं. जे काही हॉस्पिटलमधले कपडे आहेत गरम पाण्यामध्ये आम्ही टाकून द्यायचो. तर गरम पाण्यामध्ये जे काही आपले डिटर्जंट पावडर आहे किंवा काही दुसरे काही डेटॉल्स पावडर आहे. सो डिटर्जंट पावडर असं व्हेरी सफिशियंट टू किल द कोविड व्हायरस. कोविड व्हायरस फक्त 7 ते 8 तास फक्त तो व्हायरस बाहेर हा जिवंत असतो. जास्त वेळ जिवंत राहत नाही. मग त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस घरी आलो तरी आमच्या घरच्यांना आम्ही जास्त सुद्धा बोलायचो नाही. आलो तरी डायरेक्ट बाथरूममध्ये जाणे, अंघोळ करणे, कपडे जे काही आहेत बाथरूममध्ये पाण्यामध्ये धुवून टाकणे. त्याच्यानंतर मग आम्हाला काही असेल, तर अशा सिच्युएशन सुद्धा आम्हाला असं वाटायचं घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा कोणाचे आई-वडील होते असतात. त्यांचे कुठे हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात ना, आपले आई-वडील असतील किंवा आपले लहान मुलं हे हाय रिस्क ग्रुप. मग यांना होऊ नये म्हणून आम्ही जे काही गोष्टी आहेत, हॉस्पिटलच्या गोष्टी आहेत किंवा बऱ्याच वेळेस मी हॉस्पिटलमध्येच थांबायचो. इव्हन घरच्यांना सुद्धा आम्ही जास्त वेळेस आम्ही बोलायचं वगैरे त्या सिच्युएशनमध्ये टाळायचो आम्ही ह्या कोविडमुळे. म्हणजे महिनाभर तुम्ही हॉस्पिटलमध्येच होते का? की म्हणजे जेव्हा 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 आला तेव्हा, हं, हं. जेव्हा कोरोना आला हं. तेव्हा? हं, हं, हं. जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस महिनाभर असे आम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी जाऊन येत असायचो हॉस्पिटलमध्ये वगैरे. असंही काही हॉस्पिटलमध्ये नाही. पण ज्यावेळेस मी जळगावला सुद्धा मी कोविड कंट्रोल करायला मी कंप्लीटली 6 महिने तिकडेच होतो. यू आर नॉट मी इव्हन शेवट माझ्या स्वतःच्या फॅमिलीला सुद्धा मला भेटायला वेळ नव्हता किंवा माझे स्वतःचे आई-वडील आजारी होते. तर त्या फेजमध्ये सुद्धा माझ्या आई-वडिलांना भेटायला मला मिळत नव्हतं. तर कारण का मी कंप्लीटली 6 महिने कंप्लीटली इन दॅट हॉस्पिटल ओन्ली. आणि तुम्हाला पीपी किट तुम्ही किती हवर घालून ठेवायचे किंवा कसं? पीपी किट वगैरे वापरताना वगैरे जसे 4 to 6 अवर्स आपण मॅक्झिमम पीपी किट आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण ते पीपी किट चेंज करू शकतो. आपण ज्यावेळेस हॉस्पिटल्स वगैरे तयार करण्यात येतात, तिथं डॉनिंग आणि डॉफिंग रूम आम्ही म्हणायचं. ज्यावेळेस डॉनिंग रूम असं असतं, जिथं आपण पीपी किट घालतो. पीपी किट घातल्यानंतर मध्ये जे पेशंट्स वगैरे कोविडचे असतात, ते पूर्ण आम्ही राउंड घ्यायचो. पूर्ण हॉस्पिटल जे काही पेशंट आयसीयू मध्ये असतील किंवा सारी पेशंट्स असायचे काही, जे की कोविड निगेटिव्ह असतात पण सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी फेल्युअर असायचे तसे पेशंट्स किंवा वॉर्डमध्ये जे कोविड पॉझिटिव्ह आहेत पण स्टेबल आहेत, त्यांना ऑक्सिजन रिक्वायरमेंट नाही, असे पेशंटचं सुद्धा राउंड घेणं आम्हाला गरजेचं होतं किंवा त्या पेशंटला जाऊन कम्युनिकेट करणं हे आम्हाला खूप गरजेचं, कारण त्यावेळेस पेशंटचे नातेवाईक वगैरे मध्ये जाऊ शकत नव्हते किंवा हॉस्पिटलमध्ये आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा अलाउड करायचं नाही, कारण त्यांच्यामुळे त्यांच्या घरच्यांना सुद्धा होऊ शकतं. तर आम्हाला असे 5 ते 6 तास कंटिन्यू त्या पीपी किट मध्ये राहावं लागायचं. पण पीपी किट घातल्यानंतरही मध्ये जे काही आपले जे स्वतःचे कपडे आहेत, पण आपले जे काही हॉस्पिटलचे ड्रेस असायचे ते ड्रेस घालून त्याच्यावर आम्ही बऱ्याच डॉक्टरांना हे करायचो. त्याच्यानंतर राउंड झाल्यानंतर डॉफिंग रूम असायची. तिथे की हे जे काही पीपी किट आहे ते डिस्पोजल करणं खूप गरजेचं असायचं. कारण का त्या पीपी किटवर सुद्धा व्हायरस असू शकतो. त्यामुळे आम्ही
बाहेर कुठं आपण टाकू शकत नाही. मग त्यावेळेस एक डॉफिंग रूम असते, की जिथे डॉफिंग रूम मध्ये तिथे डस्टबिन वगैरे असते, त्यामध्ये तिथे हे सगळं जे काही आपले मास्क असेल, फेस मास्क, कॅप असेल, गॉगल असेल किंवा पीपी किट असेल, हे सगळं तिथं आपण डिस्ट्रॉय करायचं त्या डॉफिंग रूम मध्ये. आणि बरोबर सर सर. जेव्हा रेमडेसिवीर हा बोला सर. दुसरी सर महत्वाची सूचना अशी आहे की बऱ्याच मुलांना अजूनही बोलायचंय. हम्म. जे आपले क्वेश्चन्स असतील एकच शक्यतो विचार, कारण टाइमचा लिमिट आहे. सरही मगापासून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कारण त्यांचं बिझी शेड्यूल ओके. असताना पण ते आपल्याशी फुल कनेक्टेड आहेत. हे महत्वाचं आपलं सर. हा, विचार श्रद्धा तुझं. सर ते रेमडेसिवीर आधी बोलायचे की ती म्हणजे आहे त्यावर इफेक्टिव्ह आहे, पण नंतर असे बोलायला लागले की रेमडेसिवीर आपल्याला नंतर घातक होऊ शकतो, त्याच्यामुळे नंतर वेगळे आजार होऊ शकतात. तर असं काही होतं का? रेमडेसिवीर ज्यावेळेस आपण बघितलं की कोविड आल्यानंतर इव्हन कोणालाच एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट आहे हे सुद्धा माहित नव्हतं. पण इट इज अ व्हायरस आहे, त्याला अँटीव्हायरल्स होते अगोदर द्यायचो. पहिले आपण हायड्रॉक्झिक्लोरोक्विन आहे, व्हिटॅमिन सी, झिंक किंवा मल्टीव्हिटॅमिन्स, कॅल्शियम आहे हे आपण सांगायचो. आणि अँटीहिस्टामिन्स वगैरे हे द्यायचो. ज्यावेळेस इनिशियली टॅक्लिझुमेब आला आपण त्या इनिशियली, त्याच्यानंतर म्हणलं की रेमडेसिवीर हे इंजेक्शन खूप इफेक्टिव्ह आहे. डेफिनेटली रेमडेसिवीर मुळे सुद्धा बरेच पेशंट्स काही सर्व्हायव्हल रेट चांगलाच होता. त्याचा असं कोणत्याही इंजेक्शनचा आपण जीवनामध्ये बघतो इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स प्रत्येक गोष्टीचा असतो. पण रेमडेसिवीरचा असं डेफिनेटली मी सांगू शकतो की तेवढे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट्स त्याचे नाही. पण साईड इफेक्ट्स जे काही कोविडमध्ये झालेले होते, जे काही आपण स्टेरॉइड्स वापरायचो, पेशंटला स्टेरॉइड वापरायचो, तर त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स बऱ्याच लोकांना डायबिटीज झाला. आणि पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स जसे की लंग फायब्रोसिस आहे, फंगल इन्फेक्शन बघितल्यानंतर म्युकोरमायकॉसिस लोकांना झालेले आहे, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस, बरेच लोकांना किडनीचे फेल झाले, हार्टवर त्याचा परिणाम झाला. तर हे जे काही कोविड रिलेटेड ट्रीटमेंट किंवा कंटिन्यू ऑक्सिजन देण्यात आलं, तर हे काही दुसरे स्टेरॉइडचे साईड इफेक्ट झाले. तर ह्याचे भरपूर साईड इफेक्ट्समुळे त्यांच्या बऱ्याच गोष्टी नवीन कोविडमध्ये झालेल्या आहेत. आणि असं मला वाटत नाही की रेमडेसिवीरमुळे त्याचे काही भरपूर काही साईड इफेक्ट्स आपल्या पेशंट्सवर झालेले आहेत. अजून काय विचारायचं आहे? सर मला विचारायचं. ओके. विचारू? ओके. सर आपण वॅक्सिन घेतली का आपल्याला कोरोना होऊ शकत नाही असं आहे का? स्टीम घेतल्यानंतर कोविड होणार नाही. आपण स्टीम जर आपल्याला कफ, कोल्ड वगैरे असेल आणि आपल्याला काही रनिंग नोज जर असेल, तर स्टीम घेतल्यानंतर नक्कीच हे एक व्हायरस आहे. पण आम्ही स्टीम आणि नेबुलायझेशन हे कधीच कोविडच्या पेशंटला आम्ही कधीच ऍडवाइस केलेलं नाही. पण त्याच्या अगोदर जे कॉमन कोल्ड वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण स्टीम घेतलं तर नक्कीच फायदा होतो. कारण का जे काही व्हायरस आहे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्येच डायरेक्टली जातात. तर हे स्टीम सोबत जर तुम्ही आपण व्हॅक्सिनेशन जर घेतलं नसतं, आता फर्स्ट डोस आहे, सेकंड डोस आहे, आता आपण बुस्टर डोस सुद्धा आपण सांगितलेला आहे. तर ह्या गोष्टी जर आपण घेतलं की आणि आपली सायकोलॉजिकली, कारण का मेंटली यू शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. कारण का हा आजार आहे, कोविड व्हायरस आहे. कोविड व्हायरसचे इन्व्हायरमेंट मध्ये आपल्या वातावरणामध्ये राहणारच आहे. प्रत्येकाला जरी सिम्पटम नसलं तरी इफ यू डू कोविड टेस्ट, आता जरी आपण कोणाची कोविड टेस्ट केली त्या फेज मध्ये केलं असतं तरी एव्हरीबडी विल कम पॉझिटिव्ह. कारण हा व्हायरस आहे, प्रत्येकालाच होणारच आहे. आणि झालं तरी ते पॅनिक न होता वी शुड बी मेंटली स्ट्रॉंग. आणि आपलं डाएट, आपलं जेवण वगैरे, जर आपली हेल्थ सिस्टीम, आपली जी इम्युनिटी आपण नक्की जर चांगली ठेवली, आणि आता काही आपण जे वॅक्सिन्स वगैरे आहे त्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टीमुळे जरी पॉझिटिव्ह जरी आलो, तर आपली जी काही नंतर आपण ओमिक्रॉन असेल किंवा त्याच्यानंतर थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह जरी आले किंवा अजून काही केसेस वाढले किंवा पॉझिटिव्ह रेट जरी वाढला, किंवा ह्या गोष्टी जर आपण जर केलं, तर जे काही डेथ रेट होता किंवा पेशंट जे क्रिटिकल व्हायचे किंवा सिरियस व्हायचे, व्हेंटिलेटर जायचे, ते आपण बघतो की ह्या गोष्टी नंतर खूप कमी झालं. पेशंट पॉझिटिव्ह होतात, पण दे पेशंट विल नॉट कम इन क्रिटिकल फेज. तर त्यामुळं ह्या ज्या गोष्टी जर केलं तर ह्या गोष्टीमुळे नक्कीच आपल्या जर कोविड जर झालं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. सर मी एक कॉमन प्रश्न घेतोय सगळ्यांना, म्हणजे सध्याच्या परिस्थितीचा प्रश्न आहे.
आपणही हम्म. बरेच इंटरव्ह्यू दिलेले आहेत आतापर्यंत, वेगवेगळ्या न्यूज चॅनललाही असतात, अजूनही काही वेटिंगला असतील न्यूज चॅनेल्स. कारण जसं हो. जसं तापमान वाढत चाललंय, म्हणजे आपण हो डिहायड्रेशन म्हणूयात, उष्माघात म्हणूयात, वाढत चाललंय. हो आणि सर. विदर्भ किंवा इकडची परिस्थिती तर खूपच भयंकर आहे. म्हणजे यापूर्वी तर आधी कधी ऐकत नव्हतो, पण आता ही हो गोष्ट सर. कळायला लागली की डिहायड्रेशन मध्ये लोकांचा मृत्युमुखी व्हायला लागले. काय वाटतं या सगळ्या संदर्भात, भविष्या संदर्भात, आपण किंवा आत्ताची परिस्थिती काय, म्हणजे आत्ता परिस्थिती आणि भविष्यात काय होईल आणि काय गरज आहे मुलांनी, काय केलं पाहिजे पुढे आपण या पाहतो संदर्भात? सर, 15 ते 20 वर्षापूर्वी आपलं टेम्परेचर 30च्या खाली असायचं. आणि मी ज्यावेळेस एमबीबीएस वर लहान 10वी 11वीला असतात त्यावेळेस टेम्परेचर जवळपास 30 ते 35 मी नागपूर साईडचं ऐकायचं. त्यावेळेस टेम्परेचर होतं. पण आता सगळीकडेच बघितलं तर इव्हन मुंबई पासून पूर्ण मराठवाडा, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, तर सगळ्या रिजन मध्ये टेम्परेचर आता 40च्या वर क्रॉस झालेले आहे. आणि बऱ्याच ठिकाणी 45 आहे. आणि आता सध्या ह्या महिन्यामध्ये 41 ते 42 टेम्परेचर झालेले आहे. तर ही इट इज आपण सुद्धा ह्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. कारण ग्लोबल वॉर्मिंग ज्यावेळेस होतं, ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स जे आपण ह्या पृथ्वीवर होत असतं, त्यामुळे टेम्परेचर किंवा डिफॉरेस्टेशन जे आपण आपली प्रगती जरी करत आहोत, पण तेवढेच आपली झाडाची तोड ही भरपूर झालेली आहे. आपण डिफॉरेस्टेशन आपण लहानपणापासून पाहतो की ह्या एरियामध्ये एवढं जंगल होतं, त्या एरियामध्ये झाडं होत. तर मला एक असं आहे की प्रत्येकाने जर जीवनामध्ये पुढे जर आता म्हणतात जीवनात जर आपल्याला जर ऑक्सिजन पाहिजे असेल, पुढचा जर टेम्परेचर कमी करायचं असेल, तर आता जर ट्री प्लांटेशन्स वगैरे करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण का हे ग्लोबल वॉर्मिंग ज्यावेळेस आपले बरेच इंडस्ट्रियल पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे, केमिकल पोल्युशन आहे. इव्हन आपल्या घरातले रेफ्रिजरेटर असतात, सीएफसी पण क्लोरोफ्लोरो कार्बन्स ह्याची निर्मिती होते. तर हे क्लोरोफ्लोरो कार्बन्स आहेत. आपल्या पृथ्वीवरच्या वर जर बघितलं तर आपले लेयर सुद्धा आहे, स्ट्रॅटोस्फिअर जे आहेत. तर त्याच्यानंतर एक ओझोन लेयर असतो, तर ते ओझोन लेयर सुद्धा आता कमी होतं. किंवा ओझोन लेयर काय करतं, हे अल्ट्राव्हायोलेट रेज जे वगैरे आहेत, की आपलं सन emits 3 types of rays like infrared, ultraviolet and इब्जॉर जो म्हणतो आपण. तर हे अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड इज हेल्पफुल. इन्फ्रारेड हे आपल्या अर्थला हिटिंग करण्यासाठी, गरम करण्यासाठी असतं. पण अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात, इट इज अ व्हेरी कॅन्सरस, इट इज व्हेरी डेंजरस, कॅन कॉज कॅन्सर ऑल्सो. बट हे अल्ट्राव्हायोलेट रेज आर ऑब्झर्व बाय द ओझोन लेअर. आपल्या पृथ्वीच्या वरच जे हे आहे ओझोन लेअर, तिथं ऑब्झर्व केलं जातं. आणि विबजॉर जे सप्तरंगी म्हणतो आपण, ज्यावेळेस इंद्रधनुष्य पडलेलं असतं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टाइप ऑफ द रेज, हे जे सूर्यापासून येत असतात. पण आता आपण बघतो की आपली टेम्परेचर वाढण्या झाले. मला एक वाटतं की मेन हे कारण आहे डिफॉरेस्टेशन असे. मला एवढं एक सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस आपल्या घरात किंवा आपण ज्या काही शाळेमध्ये असाल किंवा जिथे कुठे असाल, तर प्रत्येकाने आपला ज्यावेळेस वाढदिवस साजरी करतो किंवा जे काही प्रोग्राम्स घेतो, तर इव्हन ट्री प्लांटेशन सुद्धा करण्याची गरज आहे असं मला वाटतं. किंवा आपण आजकाल प्रत्येक ठिकाणी रोड कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, रोड कन्स्ट्रक्शन केलं जातं, जिथे आपण झाडाची तोड केली जातं. पण आपण ज्यावेळेस रोड्स बनवतो, त्या रोडच्या साईडने किंवा रोडच्या मध्ये झाडं लावायचं हे आपण सगळीकडे विसरून जात असतो. किंवा बरोबर, लावल्यानंतर बरोबर. त्याची काळजी घेत नाही आपण, त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच येतो. तर हे एक मला एक वाटतं ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आपल्याजवळ आहे. त्या टेम्परेचर वाढल्यामुळे ज्यावेळेस आपलं बॉडी टेम्परेचर वाढतं, त्यावेळेस त्याचा नक्कीच इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतं. आपले बरोबर. बॉडी असतं की जे टेम्परेचर मेंटेन करत असतं. ज्यावेळेस आपले टेम्परेचर डिहायड्रेशनच्या वर जातं, आपल्या शरीरामधलं पाणीची खूप गरज असते आपल्या बॉडी टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी. ज्यावेळेस आपलं बॉडी टेम्परेचर 105, 104 जे फॅरेनहाइटच्या वर जातं, त्यावेळेस आपल्या शरीरातले जे प्रोटीन्स आहे डिस्ट्रक्शन होतात, त्याचा इफेक्ट आपल्या किडनी, लिव्हर, ब्रेन ह्याच्यावर होत असतं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा डिहायड्रेशन होतं, डिहायड्रेशन झाल्यानंतर बॉडी पेन, विकनेस, कन्फ्युजन आणि त्याच्यामध्ये डेथ सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मला म्हणायचं की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर वाढलं हे कंटिन्यू पाणी पिणे, बाहेर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस पांढरे कपडे किंवा ब्लॅक कलरचे किंवा डार्क कलरचे कपडे आपण वापरायला पाहिजे, कारण कमी करायला पाहिजे. तुम्हाला जातो यू आर द स्टुडंट्स, आपण का डार्क कलरचे कपडे घातले नाही पाहिजे? कारण का ज्यावेळेस इट इज अ डार्क ब्लॅक, इट आर परफेक्टली ब्लॅक बॉडी. ज्यावेळेस आपल्या शरीरावर टेम्परेचर जे रेज पडतात, ते कम्प्लिटली ऑब्झर्व होतात. ज्यावेळेस आपण व्हाईट कपडे घालतो, आपले जे रेज आहेत ना, दॅट विल रिफ्लेक्ट.
बॅक रिफ्लेक्ट केलं जातं व्हाईट कपड्याने, किंवा आपले जे काही लाईट कपडे असतात इट रिफ्लेक्ट रेज बॅक. पण ज्यावेळेस बरोबर. ब्लॅक किंवा डार्क कपडे येतात ते कम्प्लिटली ऑब्झर्व होतात. जे रेज आहे आपल्या सूर्याचे जे ते कम्प्लिटली ऑब्झर्व होऊन जातात आपल्या शरीरात, त्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. तर ते वाढू नये म्हणून आपण सगळ्यांना सांगतो की आपण डार्क किंवा लाईट कपडे, सुती कपडे वापरले पाहिजे. पाणी कंटिन्यू, लिंबू पाणी, शरबत वगैरे हे घेणं महत्वाचं आहे. आणि जे काही चहा, कॉफी आणि आजकालच्या लोकांना खूप कोल्ड ड्रिंक्स, कार्बोनेटेड प्रोडक्ट्स पिण्याची खूप एक फॅशन असतं. तर मला वाटतं की हे थोडंसं ह्या उन्हाळ्यामध्ये तरी ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. बरोबर. आणि ह्या जर केलं तर नक्की सर, आणि कंटिन्यू हायड्रेशन मेंटेन केलं तर आपण उष्माघातापासून आपल्या लोकांना, आपल्या फॅमिलीला ह्या गोष्टीपासून बरोबर वाचू शकतो. बरोबर बरोबर बरोबर. सर, अजून एक महत्वाचं सगळ्याची रिलेटेडच आहे, म्हणजे मीच विचारतो सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून. काल ज्यावेळेस तुमच्याकडनं मी बसून गेलो आणि एबीपी माझा जे माझे मित्र आम्ही ज्यावेळेस बसलो तिथे, तर त्यावेळेस एक डिस्कशन असं झालं की म्हटलं मी डॉक्टर साहेबांकडून जाऊन आलो. त्यांनी सांगितलं की भविष्य जो काळ आहे तो डॉक्टरांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. कारण याचा अर्थ काय की कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललंय, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे भविष्यामध्ये हॉस्पिटल्स भरलेली राहतील. या सगळ्या संदर्भात नक्कीच म्हणजे सर. धोका, एक इशारा दिला त्या माणसाने, त्या व्यक्तीने. एक सिनियर पत्रकार आहे, त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी घडतील. आमचा काळ गेला, पण आता पुढचा जो तरुणांचा काळ आहे तो असाच मॅक्झिमम राहणार आहे. काय वाटतं या संदर्भात तुमचं व्ह्यू? बरोबर सर, हॉस्पिटल्स भरलेले राहणारच आहेत. आपण एक बघतो की आपलं हॉस्पिटल जे काही अगोदर आहेत, पहिलेचे पॉप्युलेशन आपण पाहतो सगळीकडे, पॉप्युलेशन आपल्या देशाची आता 130 करोड आपण लोकसंख्या आहे आपल्या देशाची. तर लोकसंख्या एक मेन रिस्क फॅक्टर आहे सगळीकडे. कारण का फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं सुद्धा तेवढं त्या पॉप्युलेशन आणि डॉक्टर पेशंट रेशो म्हणतो आपण, डॉक्टर पेशंट रेशो सुद्धा आजकाल वाढवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि डायबिटीज पाहतो की डायबिटीज आपल्या देशामध्ये चं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण का आपली जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत आता खूप कमी झालेली सर. आपण पाहतो की आपला इव्हन महान्यूट्रिशन आणि क्वाशिकर हे एक आजार होते, जे कुपोषित हे पहिलाच आपला आजार होता. पण आताच्या ह्याच्यामध्ये एवढी आपण बघतो की इंडिया इज अ कॅपिटल ऑफ डायबिटीज. सगळ्यात जगात जास्त जर आपण शुगरचे पेशंट बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये जास्त आहे. हो. आणि ज्यावेळेस आपण आपलं डाईट पाहतो की आपल्या जीवनामध्ये भात किंवा भाताचे प्रकार, चपाती ह्याचे प्रकार आपण जास्त खातो, कारण हिट इज अ हाय ग्लायसेमिक, त्याच्यामुळे आपलं वजन वाढलेले आहे. आणि आजकालच्या विद्यार्थ्यांमधील जंक फूड्स, सगळ्यांना पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्स खूप आवडतात. सो दीज आर जंक फूड्स, जी एक्स्ट्रा एनर्जी, त्याच्यामुळे आपल्याकडे बघितलं वेट गेन होतात. त्याच्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी, आपण जे काही शारीरिक काम असायचं, आपण ज्यावेळेस आपले बरोबर. आई वडील असतील, आजोबा असतील, ते शेतामध्ये काम करायचे. आताही जर आपल्या घरामध्ये आपले आजोबा आजी असतील तर ते आपल्यापेक्षा एकदम हेल्दी आहेत. ते आताही आपल्यापेक्षा बरोबर. जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात. कारण का त्यांचे ते फिटनेस, आपण कोणत्या आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्यामध्ये खूप कमी झालेले आहे. त्यामुळे सुद्धा डायबिटीजचं प्रमाण वाढलेले आहे. आणि डायबिटीज वाढल्यानंतर, ओबेसिटी वाढल्यानंतर जे काही आहेत, हृदयाच्यावर इफेक्ट होणे, स्ट्रोक येणे किंवा किडनी फेल होणे, तर नक्की सर हे 5 ते 10 वर्षामध्ये ज्यावेळेस डायबिटीज, हायपरटेन्शन होतं, त्याचे इफेक्ट्स होतात. आणि असे हे आणि म्हणतो की तुम्ही कॅन्सर्स आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी आजकाल ऑल कोणतेही आपण प्रोडक्ट्स असतील, तो इज मोस्टली ऍडेड विथ केमिकल्स. इव्हन आपण आपल्या शेतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये बघितलं, पण पहिली शेती ही आपल्या की शेणखत द्वारे करायला जातं. आणि आपण आजकालच्या पिरियड आपण ह्याच्यामध्ये बघतो की ज्यावेळी काही कोणतं प्रोडक्ट असेल की शेतात असून पण त्याला बी लावण्यापासून त्याला औषधाचा इफेक्ट किंवा त्याला वाढवण्यापासून केमिकल किंवा फवारणी, हे सुद्धा त्याचे तेवढेच इफेक्ट आहेत. बरोबर. किंवा फ्लेवर ऍड करण्यासाठी बरेच केमिकल एजंट्स आपण ऍड करतो. आणि बरेच काही आपले फूड हॅबिट्स आणि दुसरे काही हॅबिट, जंक हॅबिट्स, हे रिस्पॉन्सिबल फॉर द ओव्हर कॅन्सर्स. त्यामुळे हे कॅन्सर, डायबिटीज, बरोबर. ओबेसिटी ह्या गोष्टीचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतच असतो. बरोबर, हे टाळलं पाहिजे सगळं. ठीक आहे. ऍक्च्युली सर, टाइम तुम्हालाही बराच वेळ होतोय, कारण मी बघतोय एवढा वेळ तुम्ही बोलताय, आम्ही सगळं ऐकतोय तुम्हाला. हो, हो, फक्त सर. एक शेवटचा, म्हणजे आता शेवटचा काय सल्ला द्याल तुम्ही? मी कोणाचे प्रश्न घेत नाही आता. शेवटचा आहे मुलांसाठी सल्ला, कारण ही भविष्याची पिढी आहे. अगदी थोडक्यात काय सल्ला द्याल त्यांना? कारण आपली 2-4 मिनिटांमध्ये लिंक बंद होतीये. काय सल्ला देऊ शकता?
मला एवढं सगळ्यांनी सांगायचंय की नक्कीच तुम्ही स्वप्न बघायला शिका आणि स्वप्ने बघितलं तरी ते सत्यामध्ये उतरण्याचं. सो आपण जे काही गोष्टी हे करतो आणि जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं तर मी सांगितलं की यू शुड नॉट गो इन डिप्रेशन आणि तुम्हाला जे काही फॅसिलिटी आता सध्या अवेलेबल त्याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे जीवनामध्ये. आणि जे काही मी सांगितलं की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये जे काही आपली परिस्थिती नसतील, तुम्ही बघितलं माझ्याकडे काही नसताना आज मी हे अशा ह्या ठिकाणी जे की मला माझ्या घरी माझी काही गोष्टी होत्या त्या फेज मधून मी इथं येऊन इथंपर्यंत येऊ शकतो. तर आजकाल आपल्याकडे प्रत्येक गोष्ट आता सध्या तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्या नक्कीच जर तुम्ही हे घेतला फायदा घेतला तर जीवनामध्ये नक्कीच विथ डेडिकेशन, सिन्सिरिटी, पेशन्स आणि जीवनामध्ये कंटिन्युटी देर इज नो शॉर्टकट इन सक्सेस. जीवनामध्ये हे सक्सेस जर जीवायचं होतं तर त्याला कोणत्याही गोष्टीला सक्सेस हे शॉर्ट मध्ये होत नाही. सक्सेस प्रत्येकाला एकाला आज मिळतंय, कोणाला दुसऱ्याला मिळेल, पण पेशन्स ठेवा. यू शुड बी कीप युअर पेशन्स. बरोबर आपला सोबतचा मित्र आहे तो पुढे सक्सेस झाला, तो काही डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, डेफिनेटली विल बी सक्सेस इन एनी अदर फील्ड. प्रत्येक जण हा प्रत्येक नक्कीच ठिकाणी सर. प्रत्येक फील्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन टीचर असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, यू शुड बी फर्स्ट इन दॅट फील्ड. तुम्ही प्रत्येक फील्ड मध्ये आपण सक्सेस करून दाखवू शकतो की तुम्ही फक्त IAS, IPS किंवा हेच होऊ शकत नाही, झालंच पाहिजे असं नाही. पण ज्या काही फील्ड मध्ये आहे तर नक्की तुम्ही त्या फील्डला चांगल्या बरोबर प्रकारे बरोबर. आपल्या जर इंटरेस्टनी जर काम केलं तर नक्कीच तुम्ही मला वाटतं की तुम्ही यू विल बिकम अ सक्सेस. नक्कीच नक्कीच सर, नक्कीच सर. खरं तर खरंच तुम्हाला सॅल्यूट करायलाच लागेल, कारण एवढं धडपड करून इतकं कामाचा लोड असताना सुद्धा, आणि मी म्हटलं की भारतातल्या टॉप लेवलच्या हॉस्पिटलमध्ये आपण काम करत असताना सुद्धा आमच्यासाठी वेळ दिलात. हे आमच्यासाठी खरंच आम्ही खूप नशीबवान. ऍक्च्युली वी आर सो मच लकी बिकॉज यू गिव्ह अ लॉट ऑफ टाइम टू अस. आपण या ठिकाणी आलात, मुलांनी खूप छान ऐकलं, कारण सगळे अगदी मन लावून ऐकतात. मला बरेच जण म्हणतात. खूप छान वाटलं सर, कारण टाइम ओके लिमिटेड आहे. सर. तुम्हालाही दिवसभराची दगदग असते आणि या सगळ्यामधून तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आम्ही खरंच खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. ओके सर. थँक्यू सर. ओके. ओके ओके ओके. सगळ्या विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की आपण सगळ्यांनी ज्यावेळेस लिंक बंद झाली की परत एकदा लिंकला जॉईन व्हायचंय जरा, हा. कारण मला थोडं बोलायचंय तुमच्यासोबत वगैरे. आपण हे करूयात. गायकवाड साहेब आपल्या सोबत होते. तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल त्याचा प्रवास एकंदरीत. बरं वाटलं. मला बऱ्याच जणांचे फोन मेसेजेस येत आहेत की सर आम्हाला एक साधे क्लिनिक नाहीये ते. एवढ्या मोठ्या 5,000 ते 6,000 लोकांचा कारभार ते बघतायत आणि आपल्याला तरी त्याने वेळ दिला ऍक्च्युली. कारण मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि आज काही करून मला या जॉईन, कारण एक फ्रेंड ग्रुपचे असल्यामुळे आणि एक मी थोडा कनेक्टिव्हिटी असल्यामुळे ते कनेक्ट आपल्यासोबत झाले. ऍक्च्युली त्यांचं इंटरव्ह्यूज असतात ते वेगळ्या चॅनल्स असतात. तुम्ही चॅनलला पण बघू शकतात. मी त्याच्या सगळ्या इंटरव्ह्यूज तुम्हाला टाकेल हवं तर. सगळ्या इंटरव्ह्यू त्यासाठी तुम्हाला त्यांच्या समोर तुमच्या सोबत आपण पुढची आपली भेट आहे, पुढचा आपला कॉन्टॅक्ट आहे आणि 100% आपण